अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। धम्मशाखाच्या समूह मुंबई याचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली साहित्य बौद्ध धम्माचे अभ्यासक तसेच उपस्थित सर्व शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय आणि सविनय जय भीम। जुलै 2021 पासून दर शनिवारी आपण ऑनलाईन पद्धतीने सर्वांच्या हितसुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धांच्या वाणीला प्रकाशित करत आहोत। धम्मपद अठ्ठकथा गाथा व कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अट्टकथा ही नवीन व्याख्यानमाला पुढच्या शनिवारपासून घेऊन येत आहोत आणि आज त्याचीच पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत। गेल्या 3 वर्षापासून आपण अविरत चालू असलेल्या या आपल्या धम्मपद गाथा व कथांच्या यशस्वी समारोपानंतर आणि आपल्या उपासक उपासिका यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तसेच त्यांची धम्माला जाणून घेण्याची तळमळ हे सर्व बघताना आपण जातक अट्ठकथा या नवीन व्याख्यान मालिकेद्वारे बुद्धांचे मूळ पाली भाषेतील उपदेश त्रिपिटकांच्या अभ्यासकांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने समजून घेण्याचा हा उपक्रम चालू केला आहे। आज 25 मे 2024 आणि आज या मंचावर सरांचे जातक अट्ठकथा याच विषयावर विशेष व्याख्यान आहे आणि ते म्हणजे जातक अट्ठकथा साहित्याची ओळख अँड इंट्रोडक्शन टू जातक अट्ठकथा लिटरेचर। या व्याख्यानातून सर आज जातक कथांबद्दलचे विविध पैलू आपल्या समोर मांडणार आहेत आणि आज मी आणि माझ्यासोबत आपण सर्वच जण नक्कीच उत्सुक असाल सरांचे हे मार्गदर्शन ऐकण्यासाठी। तेव्हा व्याख्यानाला सुरुवात करण्या अगोदर मी थोडक्यात सरांचा परिचय देते। सरांचा पाली व बौद्ध साहित्याचा गाढा अभ्यास आहे। तसेच आपण सर्वांस माहितीच आहे की सर 7 वर्षांपासून सर MA च्या विद्यार्थ्यांना जातक अट्ठकथा त्यांच्या उत्कृष्ट शैलीने शिकवत आहेत। शिवाय अलीकडेच धम्मपद अट्ठकथा देखील सर सुद्धा शिकवायला लागले आहेत। ज्यांच्या अथक परिश्रमामुळे आपण धम्मपद अट्ठकथा ही व्याख्यान मालिका ही यशस्वीरित्या पार पाडली असे बहुश्रुत प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंद मिसाळकर सर आज आपल्याला लाभले आहेत। तेव्हा जास्त विलंब न करता मी सरांना विनंती करते की सर तुम्ही आजच्या या विशेष व्याख्यानाला सुरुवात करावी। आदरणीय मिसाळकर सर। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। थँक्यू नलिनी मॅडम। आज जो आपला नवीन व्याख्यानमाला म्हणजे व्याख्यानमाला नवीन विषयावर जी सुरुवात केलेली आहे ही मला वाटतंय ही फार महत्वाची घटना आहे। कारण धम्मपद अट्ठकथाचा अनुभव आपल्या सगळ्यांना आलेला आहे आणि याच अनुषंगाने अनेक प्रश्न आपल्या श्रोत्याकडून किंवा उपासक उपासिकाकडून विचारले गेले होते आणि त्यात बरंच बौद्धिक किंवा धम्मिक चर्चा म्हणजे झाली होती। अनेक प्रश्न विचारले उपासक उपासिकांनी आणि खरंच म्हणजे खूप अभिनंदनाची गोष्ट होती ती। म्हणजे गौरवाची गोष्ट होती की श्रोत्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि श्रोत्यांनी पण आमची जडणघडण केली धम्म अधिक समजून घेण्यासाठी। आणि म्हणून जेव्हा हे संपायला लागलं म्हणजे 3 वर्षानंतर जेव्हा धम्मपद अट्ठकथा संपायला आलं तेव्हा अनेकांना म्हणजे फोन करून विचारत होते सर व्याख्यानमाला संपू नका, पुढे काहीतरी चालू ठेवा म्हणजे धम्मचर्चा चालू व्हायला पाहिजे। तर त्या अर्थाने म्हणजे आपण ही व्याख्यानमाला आज सुरू केलेली आहे आणि जातक हा विषय असा आहे की बहुतेकांच्या म्हणजे आयुष्यात एखादा 2 जातक तुम्ही ऐकलेला असेल, लहानपणी तुम्ही वाचला असेल किंवा पॅरेंट्स म्हणून माता पिता म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना गोष्टीचे पुस्तकं किंवा शाळेत काही असतील असे मनोरंजनाचे तर त्यात काही जातक कथा आलेल्या आहेत। पण तुम्हाला हे माहिती नाही की ती जातक कथा कोणत्या पार्श्वभूमीवर सांगितलेली आहे किंवा बुद्धाने ती का सांगितलेली आहे। त्यात फक्त अतीत कथा नावाचा एक प्रकार असतो तेवढंच सांगितलं जातं म्हणजे पशु पक्षी काय जे असते तेवढं। तर जातक कथांची थोडीशी ओळख तुम्हाला सगळ्यांनाच आहे आणि आता बरेच आपले विद्यार्थी आहेत जे मुंबई विद्यापीठात पाली भाषा शिकतात ते रेग्युलर ऐकत असतात आणि वर्गामध्ये पण ते सांगितलं जातं। त्यांच्यासाठी नवीन नसेल, त्यांच्यासाठी रिव्हिजन असेल, पण माझा म्हणजे
दावा आहे की हा जो विषय आहे जातकाचा, हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक महत्वाचं धर्म शिकण्यासाठी महत्वाचं साधन ठरणार आहे, महत्वाचं इन्स्ट्रुमेंट असणार आहे. आणि याचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो आणि आपण लेण्या वगैरे बघायला जातो, तिथले शिल्प आणि तिथले चित्र ते किती बोलके होते. आणि जेव्हा तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड माहित असतं त्या कथेचं, ते एक छोटस म्हणजे 1 फुटाचं किंवा एक सर्कल मध्ये एखादं शिल्प किंवा चित्र असेल तर किती मोठा मेसेज देऊन जातो तो, त्याचा पण आपण अभ्यास करणार आहे. आपले आतापर्यंत 30 वक्ते आधी जे धम्मपदामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि तेच वक्ते आणि काही नवीन वक्ते आपण जातकासाठी ठेवणार आहोत. त्यांचा ज्ञानाचा आपण उपयोग करणार आहोत. फक्त माझी सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा, कारण 100-150 पर्यंत लोक ऐकतात प्रोग्राम मध्ये, पण हे म्हणजे हजारो लोकांनी ते ऐकायला पाहिजे. इतका महत्वाचा विषय आहे. फक्त बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळे काय होतंय की आम्हाला माहित नाही, आता कळलं, असं होत आहे. तर आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की ही लिंक शेअर करणे किंवा याच्यावर आपला मित्र परिवार कुटुंबामध्ये नातेवाईकामध्ये चर्चा करणं, ऑफिसमध्ये चर्चा करणं फार गरजेचं आहे. जेणेकरून लोकांपर्यंत या जातक कथा किंवा बुद्धाचा धम्म हळूहळू का होईना, वरवरच्या स्वरूपात का होईना, तो पोहोचेल. आणि आपला जो उद्देश आहे की धम्म लोकांपर्यंत म्हणजे आपण शिकायचा आणि लोकांपर्यंत पोहोचायचा, ते मिशन जे आहे ते व्यवस्थित चालेल आणि आपल्या सगळ्यांचा हातभार लागेल. उपासक उपासिकाशिवाय किंवा श्रोत्याशिवाय या कार्यक्रमाला काहीच महत्व नाही आहे. कारण आम्ही तर शिकलो आहे, आमचे सगळे विद्यार्थी ने अभ्यास केलेला आहे किंवा करताय. पण हे जे नवीन लोक आहेत जे पालीला ऍडमिशन घेऊ शकले नाही, पाली भाषा शिकू शकले नाही, पण त्यांना आवड आहे, अशांसाठी हा कार्यक्रम खूप उपयुक्त आहे. आणि आताच आधीच सांगून ठेवतो की आता मे महिना संपत आलेला आहे. जून मध्ये ऍडमिशनचा सीझन चालू होणार आहे. अनेक ठिकाणी पालीचे कोर्सेस चालू आहे. तर एखाद्या कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये आपण जरूर ऍडमिशन घ्या. सगळे कामं बाजूला ठेवा म्हणजे ते कामं होत राहतील. पण हे तुम्हाला कधी शिकायला मिळणार नाही. नंतर शिकू असं करत आयुष्य खतम होत आहे. धम्मपदामध्ये आपण बघितलेलं आहे की जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा तुमच्याजवळ पुण्याची काही शिदोरी नसते. कारण सगळं आयुष्य आपलं काम भोगा, आता नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, कुटुंबामध्ये गेलेलं असतंय. पण धम्मामध्ये आपल्याला वेळ देता नाही आला आणि त्यामुळे दुःखाचीच निर्मिती होणार आहे. मृत्यू चांगला होणार नाहीये. हे आपण धम्मपदामधून बघितलेलं आहे. जातक हा जो विषय आहे हा फार म्हणजे आगळा वेगळा विषय आहे. आणि म्हणजे याचं साहित्यिक मूल्य आहे ना, अत्यंत उच्च दर्जाचं आहे. खूपच म्हणजे असा एक टिपिकल स्टाईल ऑफ टीचिंग जी आहे बुद्धाची, ती आपल्याला दिसते जातक साहित्याद्वारे. तर आपण हे पीपीटी मार्फत याची एक आउटलाईन घेणार आहे की जातक म्हणजे नक्की काय. आम्ही थोडंसं ऐकलेलं आहे, बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथा आहे, एवढं ऐकलेलं आहे. आणि काही म्हणतात खोट्या आहेत, काही म्हणतात दुसऱ्याने घुसडवलेल्या आहेत. पण हे जे बरेच गैरसमज आहेत जातकाबद्दल, हे फक्त महाराष्ट्रातच आहे, भारतात नाही आहे किंवा जगात त्याला खूप जास्त मान आहे. तो कसा आहे आपण नंतर बघणारच आहे. पण आजची जे लेक्चर आहे ही जातक कथांची आउटलाईन आपण देणार आहे. आणि म्हणून याचं टायटल आहे की व्हेरियस आस्पेक्ट ऑफ जातक अट्टकथा. हे जातक अट्टकथा जेव्हा तुम्ही वाचता, ही स्टोरी जेव्हा वाचता, त्याचे अनेक पैलू आहेत. ते आपण त्याचा एक आढावा घेणार आहे. काय आहेत ते बघू आपण. नेक्स्ट. तर पहिले जातकाचं जे इंट्रोडक्शन आहे, तर व्हॉट इज जातक, म्हणजे जातक म्हणजे काय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर हा जातक शब्द हा जात पासून निर्माण झालेला आहे. तर कधीही लक्षात ठेवायचं की आजच्या संदर्भात ते जे शब्द वापरलेले आहेत आजच्या संदर्भात, ते त्या काळात ते वापरलेले जात नाही. म्हणजे आता जसं जात आहे, तर पालीमध्ये जात म्हणजे जन्म असं होतो. पण आज जर बघितलं तर जात म्हणजे कास्ट आहे ना, वर्ग किंवा वर्ण या अर्थानं जात वापरला जातो. म्हणून आपण बुद्धांचे उपदेश ऐकतो पाली भाषेतले, म्हणजे जी एन्शंट लँग्वेज आहे, प्राचीन भाषा आहे, बुद्धानं ज्या भाषेत शिकवलेलं आहे ती भाषा शिकणं किती महत्वाची आहे ते आपल्याला जेव्हा आपण पालीचे किंवा बुद्धाचे वचन वाचतो
तेव्हा लक्षात येत आहे. म्हणून जात म्हणजे जन्म आणि जातक म्हणजे जन्मासंबंधी एक साधारण आयडिया अशी आहे. व्हॉट इज जातक अट्टकथा. आता हे जातक आहे जन्मासंबंधीच्या कथा आहेत आणि त्यात गाथा आणि कथा असे दोन प्रकार आहेत. तर जातक अट्टकथा म्हणजे स्टोरी, त्याला वत्थू म्हटलं गेलेलं आहे पालीमध्ये. जातक अट्टकथा वर्णन अट्टकथा वर्णन जे आहे म्हणजे ती जे जातक आहे किंवा त्या जन्माची जी कथा आहे तीची संदर्भात जी म्हणजे एखादी गाथा बुद्धांना सांगितलेली आहे. तर असे काही प्रसंग घडलेले आहे की ते प्रसंगामुळे ती गाथा सांगितल्या गेलेली आहे किंवा ती स्टोरी सांगितल्या गेलेली आहे. त्याला आपण अट्टकथा म्हणू. जातक अट्टकथा जन्मासंबंधीची कथा. व्हॉट इज इट्स मिनिंग म्हणजे ते सारखं झालेलं आहे की याचा अर्थ काय. म्हणजे अट्टकथा म्हणजे वस्तू आणि जातक आणि याच्यात जो फरक आहे म्हणजे जातक गाथा आणि कथा आपण धम्मपदामध्ये बघितलेलं आहे. गाथा वेगळ्या होत्या आणि त्याच्या संदर्भात कथा वेगळ्या होत्या. तसंच जातकामध्ये सुद्धा आहे. वेदर इट इज कॅनॉनिकल म्हणजे जातक जे आहे इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत आहे. जातक जे आहे ते कॅनॉनिकल म्हणजे त्रिपिटकाचा भाग आहे का त्रिपिटकेतर साहित्य आहे, याच्यात बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत आहे. तर हे पुढचे जे दोन प्रश्न आहेत, वेदर इट इज कॅनॉनिकल, व्हॉट इज इट्स पोझिशन इन पाली लिटरेचर. पाली लिटरेचर मध्ये पोझिशन काय म्हणजे कोणत्या कुठे ते आढळते आपल्याला आहे. तर हा एक दोन महत्वाचे विषय आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवा की जातक गाथा ज्या आहेत फक्त गाथा म्हणजे वर्सेस ज्या आहेत त्या आहे त्रिपिटकाचा भाग. कुठे आहेत ते तर त्रिपिटकात जे 5 निकाय आहेत त्यातल्या खुद्दक निकायमध्ये आपल्याला जातक हा ग्रंथ दिसतो. जे 15 ग्रंथ आहेत सुत्त पिटकातील खुद्दक निकायातला जो जे 15 ग्रंथ आहे त्यातला जो अनुक्रमांक आहे तो 10व्या क्रमांकाचा आहे. तर लक्षात ठेवा की जातक गाथा ज्या आहेत हा त्रिपिटकाचा भाग आहे, खुद्दक निकायातला भाग आहे. ठीक आहे, गाथा ठीक आहे वर्सेस. आणि अट्टकथा जी आहे तो त्रिपिटकाचा भाग नाही आहे. तो कॅनॉनिकल लिटरेचर नाही म्हटलं जात, त्याला नॉन कॅनॉनिकल लिटरेचर म्हटलं जातं. ते जे बुद्ध घोषाने 5व्या शतकात जे भाषांतरित केलं होतं सिंहली भाषेतून त्याच्या म्हणून तो 5वा शतक म्हटलं गेलेला आहे. इसवी सन 5वा म्हणजे आजपासून 1500 वर्षापूर्वी त्या पालीमध्ये ट्रान्सलेट केल्या गेलेल्या आहेत. त्या कशा ट्रान्सलेट झालेल्या आहेत ते आपण आताच बघू आपण. तर आपल्याला माहित आहे की बुद्ध जेव्हा एखादी गाथा सांगायचे तर ते काही नुसतं गाथा सांगून निघून नव्हते जात. ती गाथा आणि कथा सांगितल्यामुळे अनेक लोक स्वतःपन्न झालेले आहे, सगदागामी अरहंत झालेले आहे. तर इतकी प्रभावी ते माध्यम होतं कथेचं आणि गाथेचं. तर जेव्हा लोक म्हणजे भिक्खू जो होता ते फक्त गाथा लक्षात ठेवायचे कारण तो क्रश होता. कथा तर त्यांना माहितच होती त्यांच्या समोर घडलेली आहे किंवा बुद्धांनी सांगितलेली आहे. बुद्धाच्या मुखातून ती कथा म्हणजे ते डायरेक्ट हिअरिंग झालेलं आहे त्यांचं, त्यांनी ऐकलेलं आहे प्रत्यक्ष बुद्धांच्या मुखातून. त्यामुळं बुद्धांचे जे शब्द आहेत किंवा जी वाणी आहे ती एकदम उत्कृष्ट होती, आपल्याला ते माहितच आहे. त्यामुळे तो प्रत्येक शब्द एकदम मेंदूमध्ये जायचा किंवा हृदयात जायचा जे काही म्हणू आपण. आणि ते म्हणजे त्यावेळेस मेमरायझेशन टेक्निक्स म्हणतो, स्मरण शक्ती पण त्यावेळेस खूप जास्त होती. आता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामुळे आपली सगळ्यांची स्मरणशक्ती ढासळत आहे, पुअर म्हणजे कमजोर होत आहे. आपल्याला घरच्या व्यक्तीचे मोबाईल नंबर पण लक्षात राहत नाही. एवढं आपण म्हणजे या माध्यमावर डिपेंडंट असल्यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होत आहे. मात्र पूर्वीचे लोक जेव्हा म्हणजे लिखाण कमी स्वरूपात होतं किंवा नव्हतं त्यावेळेस लोक काय करायचे आपल्या मेंदूमध्ये ते स्मरण करून ठेवायचे. तर बुद्धाने एखादं जर म्हणजे उपदेश दिलेला आहे तर ते लोक आहे ना एकदम एक एक शब्द म्हणजे पोळून प्यायचे म्हणतो किंवा स्मरणात ठेवायचे. त्यामुळे त्या पिढीला प्रॉब्लेम आला नाही. आणि गाथा पुढच्या पिढीने कसं ना गाथा लक्षात ठेवलेला आहे, कथा तर माहीतच आहे. त्यामुळं गाथेचा अर्थ निघत होता. आणि आपल्याला माहित आहे की इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात थेर महेंद्रच्या काळात थेर अशोकाच्या काळात अशोक सम्राट जे होते सम्राट अशोक त्यांच्या काळात
जे काही तिसरी धम्मसंगीती झाली आणि त्यात थेर महेंद्र जे आहे आणि इतर थेर वेगवेगळ्या देशात गेले बुद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी, आणि श्रीलंकेत थेर महेंद्र आणि त्यांची टीम जेव्हा गेली होती तर त्यांनी या अट्टकथा किंवा बुद्धाचे जे वचन आहे ते श्रीलंकेत सांगितलेले आहेत आणि तिथल्या लोकांनी ते सिंहली भाषेत लिहून ठेवलेले होते असा आपल्याला इतिहास दिसतो. आणि भारतातून जेव्हा बुद्ध धम्माची हानी होत होती किंवा लोप पावत होता तर अनेक शब्दांचे अर्थ कळत नव्हते, त्यासाठी अनेकांना त्याच्यावर कॉमेंट्री लिहावं लागले, लेख टीका लिहावं लागली, अनुटीका लिहावं लागली, तो पण एक अभ्यासाचा विषय आहे. त्याचप्रमाणे या गाथा व्यवस्थित समजत नव्हत्या, त्यामुळे त्याच्या अट्टकथा पुन्हा पालीमध्ये आणण्याचं काम बुद्धघोषांनी 5व्या शतकात केलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा की या जरी 5व्या शतकात रिट्रान्सलेट झालेल्या असतील तरी त्या बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि त्या इतर देशातून त्याचे पुरावे आहे. तर एक म्हणून बरेच जण असे वाद करतात की त्या तर 1000 वर्षांनी लिहिल्या गेलेल्या आहे. तर लिहिल्या गेलेल्या आहे म्हणजे त्याची गरज पडली म्हणून त्या बुद्धघोषांनी आपली कॉमेंट्री त्याच्यावर लिहिलेली आहे आणि त्या समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळं या बुद्धांनी सांगितलेलं एवढं लक्षात ठेवा. फक्त गाथा ज्या आहेत त्या त्रिपिटक साहित्य म्हटलं जात आहे आणि अट्टकथा ज्या आहेत त्या त्रिपिटकेतर साहित्य नॉन कॅनॉनिकल पाली लिटरेचर म्हटलं जात आहे. हा भेद तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर हाऊ मेनी जातक अट्टकथा याच्यावर बरेच वाद होतात की किती आहे, 500 आहे का 300 आहे का 547 आहे का 550 आहे, असे अनेक त्याच्यावर वादविवाद होतात. आपल्याला त्याच्यावर त्या वादात पडायचं नाहीये. आपल्याला साधारण 547 अट्टकथा आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. 547 एवढंच लक्षात ठेवा. एखादी मागे पुढे झाली तरी त्यांना काही फरक पडत नाही. कारण काय आहे ना की अनेक जातक जेव्हा तुम्ही वाचता, जेव्हा जातक अट्टकथा वाचता तर या अट्टकथेचा संदर्भ दुसऱ्या अट्टकथेत आलेला आहे, दुसऱ्या अट्टकथेतला प्रसंग या प्रसंगामध्ये आलेला आहे आणि काही ठिकाणी फक्त स्टोरी सेम आहे, प्रसंग सारखाच आहे, फक्त गाथेमध्ये फरक आहे. तर असे अनेक बदल आपल्याला जातकामध्ये दिसतात. त्यामुळे त्याच्या संख्येमध्ये थोडेसे काही विद्वानांचे मतभेद असू शकतात. आपल्याला त्या मतभेदात न जाता जे उपलब्ध आहे म्हणजे 547 असतील, 548 असतील, त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं. तर आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जातक अट्टकथा आहे ना हा खूप आगळा वेगळा प्रकार आहे. आपण धम्मपद अट्टकथामध्ये काय बघितलं की एखादी स्टोरी असते आणि ते क्रश फॉर्म त्याचा सारांश रूपाने एखादी गाथा असते आणि त्या गाथे बुद्धघोषाने त्या गाथेचे शब्द जे आहेत त्याचे ते आपल्याला समजून सांगितलेले आहे. आपल्या सगळ्या वक्त्यांनी धम्मपदाच्या कथा तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. तर तसाच हा प्रकार आहे, फक्त याच्यात पॅटर्न हा वेगळा आहे. जातक अट्टकथाचा पॅटर्न आहे ना खूप टिपिकल आहे, म्हणून त्याचा आपण सारांश केलेला आहे इथे या पीपीटी मध्ये. तर एक लक्षात ठेवा की म्हणजे जास्त म्हणजे गोंधळात नसेल पडायचं तर त्याचे 3च भाग पडतात जातक अट्टकथेचे. पहिला भाग आहे पचुपन्न म्हटलं जातं त्याला. पचुपन्न म्हणजे काय आहे, प्रेझेंट स्टोरी आहे, मॅटर पर्टेन्स टू बुद्धास टाइम, म्हणजे बुद्धाकालीन काहीतरी घटना घडलेली आहे म्हणजे ती वर्तमान कथा आहे. पचुपन्न म्हणजे प्रेझेंट स्टोरी, वर्तमान कथा. बुद्धकालीन एखादी घटना घडलेली आहे, एखाद्या भिक्खूचा काही प्रॉब्लेम आलेला आहे किंवा एखाद्याचा खून झालेला आहे किंवा अजून काहीतरी एखाद्याचा मृत्यू झालेला आहे, अशी काहीतरी बुद्धकालीन घटना आहे. हा फार महत्वाचा भाग आहे, याच्याकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे, ते मी पुढे सांगतो तुम्हाला. नंतर हा पचुपन्न भाग आहे जातक अट्टकथेचा, आणि दुसरा भाग आहे अतीत कथा, आणि तिसरा भाग आहे संमोदान. असे 3 ढोबळ प्रकार आहेत. या म्हणजे वर्गीकरण केलं तर 3 ढोबळ आहे. थोडंसं सविस्तर केलं तर 5 भाग पडतात त्याचे. तर आपण 5ही भाग बघणार आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की पहिले आहे वर्तमान कथा, मग अतीत कथा, आणि दोन्ही कथेची जी सांगड आहे त्याला संमोदान म्हटलं गेलेलं आहे. तर आता पचुपन्न आपण बघितलेले की वर्तमान कथा आहे. अतीत कथा आहे म्हणजे ही पास्ट स्टोरी आहे, वन्स अपॉन अ टाइम, कधीतरी ती घटना घडलेली आहे पूर्व आयुष्यात त्या व्यक्तीच्या किंवा बुद्धाच्या आयुष्यात. तर एखादी घटना घडलेली आहे, आता म्हणजे समजून घ्या की अशी घटना आहे की एखादा भिक्खू प्रवज्जा घेतलेली आहे, एखाद्या व्यक्तीनं प्रवज्जा घेतलेली आहे आणि त्याला आहे ना आपल्या
पत्नीचं जे भोजन आहे किंवा पत्नीची आठवण येते त्याला, आणि त्याचं काय त्याला सांगायची शरम वाटते सगळ्या लोकांदेखत, कसं सांगायचं, पण तो आतल्या आत झुरत राहतो आणि त्यात त्याचं ध्यान साधनेत लक्ष लागत नाही. आणि नंतर बाकी भिक्खू म्हणतात, अरे तू असा कसा काळवंडलेला आहे, अशी तब्येत कशी खराब आहे. मग तो सांगायचा, मला माझ्या पत्नीची आठवण येते, मुलाबाळाची आठवण येते, शेतीची आठवण येते, संपत्तीची, व्हॉटेव्हर जे काही त्याच्यावर परिणाम करणारे जे घटक असतील त्यामुळे त्याचं ध्यान साधनेत लक्ष लागत नाही. आणि लक्ष लागत नाही त्यामुळे त्याची तब्येत खराब झालेली आहे. आणि मग ते भिक्खू बुद्धाकडे घेऊन जातात त्याला, की याचं ध्यान साधनेत लक्ष लागत नाही, याला याच्या पत्नीची आठवण येते किंवा कुटुंबाची आठवण येते. मग बुद्ध म्हणतात, अरे बुद्ध शास्त्रात तू प्रवज्या घेतलेली आहे आणि ज्या गोष्टीमुळं तू अनेक जन्म घेत आलेला आहे, ज्या गोष्टीने तुला दुःख दिलेलं आहे, ती आता बुद्ध शास्त्रात सुद्धा तीच गोष्ट साठी तू आपलं आयुष्य घालवतो किंवा इतकं महत्वाचा विषयापासून म्हणजे ध्यान साधनेच्या विषयापासून तू दुसरीकडे चाललेला आहे. तर याच्यातून बाहेर नाही, पूर्वजन्मी सुद्धा तू असं असं केलेलं आहे. तर त्या व्यक्तीला असं वाटायचं, अरे माझ्या पूर्वजन्मीचं बुद्धाने इतकं सांगितलेलं आहे. आणि आधी बुद्ध म्हणजे हे नाही सांगायचे की तू पूर्वजन्मी असं होता तसं होता, ते फक्त डायरेक्ट एखादी स्टोरी सुरू करायची की पूर्वजन्मी सुद्धा असं झालेलं आहे. आणि मग एक स्टोरी सांगायची, त्याला अतीत कथा म्हणतात किंवा पास्ट स्टोरी असं म्हणतात त्या व्यक्तीची किंवा बुद्धाच्या. ती स्टोरी सांगितली की मग तो माणूस आहे इतका म्हणजे त्याला म्हणजे ज्या संकटात जो होता, ज्या अडचणीत जो होता, ज्या कामभावनेत तो होता, त्यातून तो बाहेर निघायचा. आणि म्हणजे बऱ्याच वेळा ते आरंत झालेले आहे, स्वतःपन्न झालेले आहे, असे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात या अतीत कथा सांगितल्यामुळे. तर हा एक फारच आगळा वेगळा प्रकार आहे. ठीक आहे. नंतर संमोदान जे आहे, संमोदान जे आहे, रिलेशन बिटवीन पास्ट स्टोरी विथ प्रेझेंट स्टोरी ऍज एक्सप्लेन बाय द बुद्ध. बुद्धाने जे काही समजून सांगितलेलं आहे की म्हणजे वर्तमान घटना घडली, मग बुद्धाने सांगितले की पूर्वजन्मी असं असं झालेलं आहे, वन्स अपॉन अ टाइम असं असं घडलेलं आहे. आणि मग नंतर ते या अतीत कथेचे पात्र या वर्तमान कथेतले जे पात्र आहे त्यांच्याशी कसे निगडीत आहे किंवा तेच कसे होते ते त्यांनी समजून सांगितलेलं आहे. मी तुम्हाला शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी काही कोटेशन्स असे दाखवणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हा कळेल. संबोधन आणि नंतर वर्सेस असतात, जिस्ट ऑफ स्टोरी इन पोएटिक फॉर्म है ना. गाथा जी असते की नाही, या पूर्ण कथेचा जो त्याला संदेश सांगायचा आहे, जो मेसेज द्यायचा आहे, उपदेश द्यायचा आहे, तो कशासाठी कसा देतात ते गाथेच्या स्वरूपात देतात. म्हणून म्हटलं की गाथा फार महत्वाची असते. फक्त त्याची पास्ट स्टोरी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जर कळली तर गाथा अधिक चांगल्या तऱ्हेनं समजतं, बुद्धाचा उद्देश अधिक चांगल्या तऱ्हेनं समजतो. आता बुद्धघोषाने काय केलेलं आहे की गाथा संपल्यावर आहे ना एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन ऑफ द वर्सेस, वैयाकरण म्हटलं गेलेलं आहे त्याला. ठीक आहे ना. म्हणजे स्पष्टीकरण त्याचं, त्या गाथेत जे काही शब्द आलेले आहेत त्याचा अर्थ बुद्धघोषाने समजून सांगितलेला आहे. म्हणून या अट्टकथाचा प्रकार आता कसं तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिला पचुपन्न आहे, दुसरा अतीत कथा आहे, तिसरं संमोदान आहे, चौथा गाथा आहे आणि पाचवा आहे वैयाकरण म्हणजे त्या गाथेचं स्पष्टीकरण. अशा 5 प्रकारात म्हणजे 5 भागात या अट्टकथा विभाजित केलेल्या आहेत. ठीक आहे. तर असा हा जो प्रकार आहे, एखाद्याला या प्रकारे उपदेश देणं, माझा पूर्वजन्म बद्दल माहिती मिळणं किती म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट असेल. आणि ही एक बुद्धाची स्टाईल आहे, वन ऑफ द स्टाईल. ठीक आहे. ही एकमेव पद्धत नाही बुद्धांची. बुद्धाने अनेक प्रकारे धम्म उपदेशित केलेला आहे. ठीक आहे ना. जे 3 लखन जे आहे म्हणजे दुःख अनिच्छ अनंत, हेच त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेले 45. म्हणून त्याला नवांग म्हटलं गेलेलं आहे. नवांग मध्ये जे आहेत, ज्या काही त्याच्यावर चर्चा केलेली आहे आपण धम्मपद अट्टकथामध्ये, त्यातला एक अंग जे आहे जातक आहे. म्हणून लक्षात ठेवा, जातक इज वन ऑफ द पार्ट ऑफ टीचिंग म्हणजे ना नवांग मधले. तर ही आगळीवेगळी स्टाईल आहे, अशी तुम्हाला कोणत्याही धम्मात किंवा जगात कुठेच मिळणार नाही. म्हणून जातकाचं फार महत्व आहे. आणि याचं एवढं जास्त महत्व आहे की हे लोकांना सहज कळण्यासारखं आहे. आणि म्हणून त्या आपल्याला अनेक शिल्पामध्ये, अनेक लेण्यामध्ये आपल्याला जातकाची माहिती मिळते. आणि म्हणून जातकाचा अभ्यास करणं कसं गरजेचं आहे
ते आपण बघणार आहे. आता पचुपन्न भाग आहे, याचं अजून सविस्तर वर्णन मी पुढे केलेलं आहे की इन्सिडन्स ऍट द टाइम ऑफ बुद्धच्या वेळेस एखादी घटना घडलेली आहे, जसं मी भिक्खूची सांगितलेली आहे, किंवा एखाद्याचा मृत्यू असेल त्या संदर्भात. आणि मग पचुपन्न मध्ये अजून काय बघू शकतो आपण? पचुपन्न मध्ये इन्व्हॉल्ड पर्सन कोण आहेत त्या, तर त्यात राजा असू शकतो, भिक्खू असू शकतो, शिष्य अजून कोणी उपासक उपासिका असू शकतो, किंवा थर्ड पर्सन पण असू शकतो, म्हणजे इतर पंथातले, किंवा अशी कुठे काहीतरी घटना घडलेली आहे, एखाद्याला म्हणजे एखाद्याचा मृत्यू झालेला आहे तिसऱ्या माणसाचा, जो उपासक उपासिका पण नाही, राजा पण नाही, आणि मॉन्क पण नाही, म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये नाही, ते थर्ड पर्सन म्हणू आपण, म्हणून त्याला अदर म्हटलेला आहे. ठीक आहे. तर जेव्हा पचुपन्नाचा आपण अभ्यास करतो, म्हणजे जातकाचा अभ्यास एका फील्डमध्ये करता येतो. एक जातक अनेक आस्पेक्ट देतो आपल्याला, त्यातला पचुपन्नाचाच भाग बघत आहे आपण. पचुपन्नामध्ये आपल्याला दिसते की त्यावेळेस काय घटना घडलेली आहे, त्यात इन्व्हॉल्व व्यक्ती कोणत्या कोणत्या आहे, सब्जेक्ट मॅटर काय, मॉन्क्स व्हेरियस प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतो, डिस्प्यूट दिसतो. तर आपल्याला हे दिसतंय की म्हणजे विषय काय आहे, पचुपन्नाचा विषय काय आहे. जर म्हणजे अनेक अट्टकथाचा अभ्यास केला तर त्याचं आपल्याला म्हणजे पुन्हा वर्गीकरण करता येतं की बऱ्याच वेळा भिक्खूमध्ये वादविवाद व्हायचे, कधी कधी भिक्खूला आजार व्हायचे, कधी कधी भिक्खूला मी सांगितलं तसं घरची खूप आठवण यायची, घरच्या संपत्तीची वगैरे, त्यामुळे ध्यानात लक्ष लागत नव्हतं. काही भिक्खू जे आहे खूप क्विक होते, म्हणजे खूप त्यांना लवकर धम्म समजायचा, किंवा खूप वरच्या लेवलवर गेलेले आहेत. काही भिक्खू जे आहेत खूप म्हणजे आपण ढ टाईप म्हणू, ढ म्हणजे त्यांना खूप पाठांतर वगैरे येत नव्हतं, त्यांना मोजकच म्हणजे त्यांचं डोकं चालायचं. तर बुद्धाने अशा लोकांना म्हणजे सांगितलं की काही त्रिपिटकाची गरज नाही, काही करायची गरज नाही, तू एवढी गाथा कर, किंवा तू असं कर, तू शिलाचं पालन कर, एवढंच सांगितलं, आणि ते लोक अरंत झालेले आहेत. तर असे व्हेरियस टाइप्स ऑफ मॉन्क्स होते, आणि त्यांना बुद्धाने उपदेश केलेले आहे. त्यांची समस्या, ज्या भिक्खूच्या समस्या आहे, किंवा इतर उपासक उपासिकाच्या समस्या, वादविवाद, हे सगळं आपल्याला पचुपन्न मध्ये मिळते, बुद्धकालीन घटनेमध्ये. नंतर मी तेच लिहिलंय, म्हणजे डिस्प्यूट अमंग मॉन्क आहे, म्हणजे भिक्खू मधली वादविवाद आहे, टेम्पटेशन आहे ना, घरची जी आठवण येणं, किंवा एखाद्या गोष्टीमुळे तृष्णा होणं, घरची तर सोडून द्या, एखाद्या उपासक उपासिकेच्या घरी गेल्यावर एखाद्या म्हणजे स्त्रीबद्दल आकर्षित झालेले पण भिक्खू आहेत, किंवा तिथल्या भोजनामुळे आकर्षित झालेले आहेत, त्याच्या संपत्तीमुळे आकर्षित झालेले आहेत. म्हणजे टेम्पटेशन नुसतं फॅमिलीच नसतं, तर ते बाहेरही होऊ शकतंय. आणि असे अनेक विषय आपल्याला या पचुपन्नाच्या भागात आपल्याला दिसतात. बुद्धा स्टाईल टू गो इन टू द सब्जेक्ट, हे फार महत्वाचं आहे की बुद्ध जेव्हा त्यांच्याकडे असे विविध समस्या यायचे, तर ते कसे समजून सांगायचे. म्हणजे नुसतं जातक नव्हते सांगत, वेगवेगळ्या तऱ्हेनं. जसं की म्हणजे एखाद्याला सांगितलं की अरे तू कसा बिघडला, मागच्या जन्मी सुद्धा तू अशी चुकीचं काम केलेलं आहे, या जन्मी सुद्धा करतो, आता ते सोडून दे. आणि त्याला ती कथा सांगायची, आणि तो मग एकदम त्याचा फायदा व्हायचा, एकदम उच्च, म्हणजे त्याचं चित्त शुद्ध होऊन तो स्वतः पण अरंत वगैरे व्हायचा. ठीक आहे. पण आता आपल्याला म्हणजे एक उदाहरण द्यायचं तर किस्सा गौतमीचं आपण उदाहरण देतो की किस्सा गौतमी जी आहे ती धम्मपद अट्टकथामध्ये आलेलीच आहे, किंवा थेरी गाथामध्ये मिळतेच आहे. तर ती जेव्हा बुद्धाकडे आली की माझ्या मुलाला जिवंत करा, ती कथा सगळ्यांना माहित आहे, तेव्हा बुद्धाने त्याला जातक नाही सांगितलं की अरे पूर्वजन्मी सुद्धा तू अशी रडत होती वगैरे वगैरे, असं नाही सांगितलं. म्हणजे कोणाला काय सांगायचं, कशामुळे त्याला तो म्हणजे बुद्धाच्या धम्माच्या जाळ्यात येईल किंवा त्या नेटमध्ये, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे कोणालाही जातक सांगत सुटायचं, कोणालाही धम्मपद सांगायचं, कोणाला उदाहरण सांगायचं, याचे काही हे असतात, नियम असतात, किंवा त्याचा तसा अभ्यास असतो जो की बुद्धाचा होता. आणि आपण बुद्धाच टीचिंग स्टाईल अनेक धम्मपदाच्या अट्टकथाद्वारे बघितलेली आहे, आपल्या वक्त्यांनी आपल्याला व्यवस्थित समजून सांगितलेले. म्हणून हे दोन्ही विजय की बुद्ध कसे करतात. आता एखाद्या भिक्खूला त्याच्या पत्नीची आठवण आलेली आहे, किंवा कामभोगाची त्याला हे झालेली आहे, तर बुद्धानं त्याला अपमानित कधी केलेलं नाही. हे फार महत्वाचं आहे की तो चुकीचा करत आहे, पण बुद्धांना माहित आहे की या समस्या आहे, या डीप रूटेड आहेत, एकदा आपल्या चित्तामध्ये घट्ट रुतलेल्या आहेत, ते एवढ्या सहजासहजी निघत नाही आहे.
म्हणून बुद्धाने कधी पण त्याला म्हणजे असं म्हणजे मार्गदर्शनच केलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा आपण गाठा बघतो की बुद्ध कसे डील करतात असे मॅटर्स आणि कसे वेगवेगळ्या म्हणजे किती एका एका म्हणजे भिक्खूची तर त्यांनी हे केलेलंच आहे, म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेलेच आहे. पण ते मेडिटेशन करायचे आणि बाहेर उपासक उपासिका असतील ते कसे म्हणजे स्वतःपन्न होणार असेल तर त्यांनी काय केलेलं आहे ते पण आपल्याला धम्मपदाटकामध्ये मिळालं, जातकामध्ये पण मिळणार. आणि जे म्हणजे उपासक उपासिका पण नाही, म्हणजे भिक्खू भिक्खूंनी तर नाहीच नाही, पण उपासक उपासिका पण नाही, म्हणजे वेगळ्याच पंथाचे आहेत किंवा धम्मापासून खूप दूर आहे. उत्तम बरोबर ऑब्झर्व करायचे मेडिटेशन करून की हा कोण आपल्या याच्यात येत आहे, म्हणजे धम्माच्या रडारवर कोण येत आहे, धम्माच्या जाळ्यामध्ये कोण येत आहे. ते सकाळी उठून मेडिटेशन करून हे करायचे आणि त्या व्यक्तीकडे पोहोचायचे आणि त्याला तसं निमित्त देऊन त्याला एक तर प्रवचित करायचे किंवा उपदेश देऊन त्याला स्वतः पण जगदागामी करायचे. असे अनेक उल्लेख आपल्याला दिसतात. तर ही एक फारच आगळं वेगळं बुद्धाची स्टाईल आपल्याला दिसते. बुद्धाचं मोठेपण आपल्याला त्यात दिसतंय आचार्यामध्ये. आता पंचपन्नाचा भाग झाला, ठीक आहे. आता अतीत कथाचा भाग आहे. तर अतीत कथा जो आहे त्यात दोन याच्यात मी हे केलेलं आहे की पिरियड कोणता आहे. तर अतीत कथामध्ये आहे ना एक जनरल स्टेटमेंट असतंय, कोणी एकेकाळी ब्रह्मदत्ता वाराणसीला ब्रह्मदत्त राजा राज्य करीत होता. हे कॉमन फ्रेज आहे, म्हणजे एक कॉमन वाक्य आहे असं म्हटलंय. जेव्हा बऱ्याच जणाला असं वाटतं वाराणसीला ब्रह्मदत्त राजा करत होता, ब्रह्मदत्त राजा करत होता, मग काय हे तर एकदम म्हणजे हे काय म्हणतात स्टिरियोटाईप झालं किंवा असं कॉपी पेस्ट सारखं झालेलं आहे. तर त्याच्या मागे कारण आहे किंवा जेव्हा काळ कळत नाही तेव्हा मग तो वन्स अपॉन अ टाइम असं म्हटलं गेलं. कोणी एकेकाळी अतिथे है ना, अतिथे मगध रट्टे, अतिथे वाराणसी आहे, ब्रह्मदत्ते राज्य करीतो असं काहीतरी वाक्य असलं की ते वाक्य असं समजायचं की ते खूप पुराण काळातलं आहे, म्हणजे पिरियड इज नॉट इम्पॉर्टंट. आपल्याला हे माहिती पाहिजे की जेव्हा बुद्ध आपण बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजी बघितलेली आहे किंवा याच्यामध्ये अट्टकथा पण बघितलेला आहे की मागचा जो काळ आहे आपला प्रिव्हियस बर्थचा जो काळ आहे तो हजारो करोडो म्हणजे कित्येक कल्पाचा किंवा लाख लाख वर्षाचा आहे असं गृहीत धरू. तर त्यामुळं ते 5व्या लाखातलं आहे का 10व्या लाखापूर्वीचं आहे ते महत्वाचं नाही. इट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणून त्यांनी ती प्रेस ठेवलेली आहे, वन्स अपॉन अ टाइम किंग ब्रह्मदत्त वॉज रुलिंग इन वाराणसी वगैरे जे काही असं. तर पिरियड महत्वाचा आहे. कधी कधी बुद्धाने सांगितलेलं आहे की पहिल्या कल्पात असं झालेलं आहे, चौथ्या कल्पात असं झालेलं आहे, जे काही असेल ते पण सांगितलेलं आहे. तर तो काळ आपल्याला बघावा लागतो आणि कारण ना हा काळ खूप सिरियसली बघावा लागतो. नंतर जेव्हा तुम्ही खूप संशोधन करता तेव्हा सुरुवातीला करायची गरज नाही, की त्यावेळेस अतीत घटना जी आहे त्यातले कंटेंट्स जे आहे ना ते खूप महत्वाचे असतात आणि त्यावेळेस कशी संस्कृती होती, कसे लोक होते, कशी रिलेशनशिप होती है ना, कोणते राज्य होते, मनुष्य म्हणजे लाईफ स्पॅन किती होता किंवा त्यावेळेसचे पर्वत आहे, नद्या आहे, पशु पक्षी प्राणी याच्याबद्दल अनेक माहिती मिळते जेव्हा आपण हिस्ट्रीमध्ये जातो, अतीत कथेत जातो ना. तर अतीत कथाला एक आगळं वेगळं महत्व आहे आणि मुलांना ज्या कथा शिकवल्या जातात ना त्या या अतीत कथातच शिकवल्या जातात. पशुपन्न तुम्हाला कोणीच शिकवणार नाही पाली मध्ये जे आहे त्याच्याशिवाय, ठीक आहे. आणि तिसरा जो भाग आहे संबोधन, हू झू असं मी लिहिलेलं आहे. म्हणजे बुद्धानं सांगितलंय, समजा मी एक उदाहरण जे दिलंय की भिक्खूला त्याच्या पत्नीची आठवण येते, ठीक आहे. मग बुद्ध एखादी गोष्ट सांगणार, पूर्वी एक शेतकरी होता, तो असा करत होता, तो तसा करत होता, तो असं झालं तसं झालं, मग तो त्या मोहजाळात अडकला. ते सगळे ते कथा सांगणार, असं सांगणार थर्ड पर्सन. आणि शेवटी जी वर्तमान कथा आणि अतीत कथा त्यातला जो शेतकरी आहे, आजचा भिक्खू आहे, त्यावेळेसचा जो पंडित आहे तो मी आहे किंवा तो जो पक्षी आहे तो हा भिक्खू आहे, असे आहे ना. अशा तऱ्हेने त्यानं सांगितलेलं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पण रिलेशनशिप बिटवीन टू स्टोरीज, ठीक आहे, किंवा कॅरेक्टर्स ऑफ टू स्टोरीज असं म्हणू आपण,
की बुद्धाच्या वेळे म्हणजे वर्तमान कथेत जे पात्र आहेत म्हणजे बुद्ध असतील किंवा भिक्खू असेल, राजा असेल, उपासक उपासिका असेल, ते पूर्वजन्मी कोणत्या रोलमध्ये होते, कोणत्या कॅरेक्टरमध्ये होते ते आपल्याला दिसतंय. आणि बुद्ध सांगतात की त्यावेळेसचा तो राजा जो होता तो मीच होतो, तो तपस्वी तो होता, आनंद होता, किंवा अनिरुद्ध थेर होते, हा भिक्खू असा होता, ही भिक्खूने त्यावेळेस अशी होती. हे सगळे त्यांनी समजून सांगितलेलं आहे, म्हणून हुज हू असं म्हटलेलं आहे. नंतर आपल्याला संबोधन या तिसऱ्या भागात आपल्याला पुन्हा एक महत्वाचं दिसतंय, हू वॉज बोधिसत्व. ठीक आहे ना. आपल्याला माहित आहे की बुद्धांचे जे पूर्वीचे जन्म आहे जे त्यांनी या जातक अट्टकथामध्ये सांगितलेलं आहे, तर ते बोधिसत्वाच्या रोलमध्ये आहे. मेजर डिफरन्स हा आहे की बुद्ध आणि बोधिसत्व मध्ये फरक आहे की बुद्ध ही शेवटची स्टेज आहे एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे ज्ञानाची आणि चित्ताच्या शुद्धतेची सर्वश्रेष्ठ अवस्था म्हणजे बुद्ध आहे. ठीक आहे. ते फार दुर्मिळ असतात, पण ते बुद्ध बनायला त्यांनी किती परिश्रम घेतले, त्यांना जे काही क्रायटेरिया असतील बुद्ध बनण्यासाठी, म्हणजे त्या 10 पारमिता पूर्ण करा किंवा बाकी ज्या गोष्टी करायच्या असतील, ते अधिष्ठान असेल त्यांचं, आणि आधीच्या बुद्धांना ते भेटलेले असतील, असे अनेक ज्या गोष्टी असतात बुद्ध बनण्यासाठी, सम्यक संबुद्ध बनण्यासाठी, तो प्रवास करायचा जो असतो, म्हणजे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात बुद्ध बनण्यापर्यंत, त्याला आपण बोधिसत्व या कॅरेक्टर मध्ये त्यांना ओळखतो आपण. ज्याच्यात सत्व आहे, त्याच्यात बोधी म्हणजे बुद्ध बनण्याची ज्याच्यात कॅपॅसिटी आहे किंवा ती पोटेन्शियल आहे, ते बोधिसत्व जे असतात त्यांना बोधिसत्व म्हटलं गेलेलं आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनाही बोधिसत्व पदवी दिल्या गेलेली आहे की ते म्हणजे कधीतरी बुद्ध बनणार असे त्यांच्यात ते गुण आहेत. तर म्हणून हे जे बोधिसत्व जे आहे, हे बोधिसत्व जे आहे म्हणजे बुद्ध पूर्वीच्या जन्मात काय काय होते, तर ते मनुष्य असतील, ते पशु पक्षी, खूप खूप वेगवेगळ्या रोल मध्ये ते होते. पण प्रत्येक वेळेस त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांनी म्हणजे पक्षी असतील तरी त्यांनी टीम लीड केलेली आहे आणि आपल्या समूहाचं त्याने रक्षण केलेलं आहे. हरण असेल, माकड असेल, हत्ती असेल, जे कोणी प्राण्या रूपात ते असतील, तर त्यांनी नेहमी चांगले कर्म केलेले आहेत आणि आपल्या सगळ्या ग्रुपला त्यांनी वाचवलेलं आहे. आणि खूप सुंदर कथा आहेत, म्हणजे तुम्ही ना म्हणजे अंगावर शहारे येणाऱ्या कथा आहेत. तसंच तुम्हाला त्याच्यामुळे खूप लॉजिक्स आणि इंटेलिजन्स बोधिसत्व तुम्हाला कळेल, जे की तुम्हाला आणि तुमच्या भावी पिढीला जर तुम्ही सांगितलं, आपल्या मित्र परिवारांना सांगितलं, तर तुम्ही नक्कीच त्यात आनंदासहित म्हणजे ज्ञान आणि चित्तशुद्धीच्या प्रवासाला लागणार, याचा मला खात्री आहे. कारण जातक अट्टकथाचा खूप मोठा गारुड आपण म्हणू ते त्याचा गेल्या 20-25 वर्षापासून जो अभ्यास चालू आहे, तो जातकामुळेच इकडे कन्सेप्ट क्लिअर होत गेलेला आहे. सुरुवात जातकापासून झालेली आहे, तर ते सांगायला मला आनंद वाटतो. व्हॉट इज रिझल्ट ऑफ जातका? याच्या आधी होतं की हु आर अदर कॅरेक्टर्स प्रिव्हियस प्रेझेंट लाईफ, म्हणजे मी सांगितलं ना तो भिक्खू होते, कुपून होता मग पूर्वजन्मी. ते म्हणजे बुद्धाबद्दल तर माहित आहे आपल्याला, बोधिसत्व सांगतातच की मी त्यावेळेस तापस होतो, म्हणजे तपस्वी होतो किंवा राजा होतो किंवा वानराचा टीम लीडर होतो, असं असे जे सांगतात स्वतःबद्दल सांगतात. पण इतर जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्याबद्दलही सांगतात की ते पूर्वजन्मी काय. म्हणून महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की जातक अट्टकथा या फक्त बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथा नाही आहेत, या अनेक लोकांच्या पूर्वजन्मीच्या संदर्भ आपल्याला याच्यात आलेले आहे. म्हणजे रिस्ट्रिक्टेड नाही आहे, अनेक लोकांचं त्यात इन्व्हॉल्वमेंट आहे ज्याच्या पूर्वजन्मीबद्दल आपल्याला माहिती मिळते. धम्मपद अट्टकथामध्ये असे काही प्रसंग आलेले आहे की आपल्याला त्यांचे प्रिव्हियस बर्थ बद्दल बुद्धांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट इज रिझल्ट ऑफ जातका? आता हे जे जातक सांगितलं त्याच्यामुळे काय फरक पडला, कोणी स्वतःपन्न झाला का, अरंत झाला का, किंवा काय झालं, हा रिझल्ट पण आपल्याला प्रत्येक जातकाच्या अट्टकथाच्या शेवटी सांगितलेला आहे, ते पण आपण बघणार आहे. तर हे संबोधनामध्ये आपल्याला या गोष्टी त्यातले जे कॅरेक्टर्स आहेत कोणते होते आणि त्याचा रिझल्ट काय आहे. ठीक आहे. नेक्स्ट. तर हे मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे की बेसिक 3 गोष्टी म्हणजे 3 वर्गीकरण बेसिक आहे. काय की पहिला आहे पचुपन्न म्हणजे वर्तमान कथा, प्रेझेंट स्टोरी. दुसरा आहे अतीत कथा, पास्ट स्टोरी, भूतकाळातील कथा,
पूर्वजन्मीची कथा. आणि तिसरं आहे संमोदान. संमोदान म्हणजे पहिली जी कथा आहे आणि दुसरी कथा आहे त्याची सांगड घालून त्यातल्या पात्रांची ओळख बुद्धांनी करून दिलेली आहे. आणि संमोदान म्हणजे त्याचा जो रिझल्ट आलेला आहे ते पण आपल्याला संमोदान मधील मिळतो. हा साधारण पॅटर्न आहे. चौथा जो भाग आहे त्यात मी गाथा सांगितलेला आहे की गाथा पण असते त्यात. आणि पाचवा जो प्रकार आहे वैयाकरण, त्याचं स्पष्टीकरण त्या गाथेचं ते धम्मपदामध्ये तर तुम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे इथे पण त्याचे 5 भाग पडतात. पण ढोबळ तुम्ही 3च लक्षात ठेवा. ज्यांना अधिक अभ्यास करायचा त्यांनी 5 लक्षात ठेवा. आता जातक अट्टकथा तुम्ही एखादी वाचली तर तुम्हाला काय म्हणजे त्याचे डिफरंट आस्पेक्ट काय आहे तर लक्षात ठेवा. मी थोडेसेच दिलेले आहेत आणि मला जे भावलं किंवा मला जे कळलं ते दिलेलं आहे. तुमचे वेगळे आस्पेक्ट असू शकतात एक लक्षात ठेवा. कारण आपण जेव्हा म्हणजे आता तुम्ही जे श्रोते आहात किंवा जे ऐकणारे आहात, कोणी डॉक्टर असेल, कोणी वकील असेल, कोणी प्राध्यापक असेल, कोणी गृहिणी असेल, कोणी शेतकरी असेल, है ना, वेगवेगळ्या कोणी विद्यार्थी असेल, वेगवेगळ्या तुम्ही वयोगटातले वेगवेगळ्या बॅकग्राऊंड वाले लोक आहात. त्यामुळे एखादी कथा जी आहे किंवा बुद्धाचा जो उद्देश आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेनं तुम्हाला तो आवडतो किंवा त्यातला एखादा मुद्दा तुम्हाला अधिक प्रभावशाली वाटतो हे तुमच्या बॅकग्राऊंडवर अवलंबून आहे. त्यामुळे मला येथे तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी मी काही आस्पेक्ट लिहिलेले आहेत. हे टोटल नाहीये, लक्षात ठेवा. मी पण एक पुथ्थूजन आहे, मी पण एक सामान्य आहे. मी काही फार वरच्या पातळीवर गेलेलं नाही चित्ताच्या शुद्धीचं की आता माझ्या पुढे काहीच नाहीये. तर प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाने त्यांनी काय करावं, अभ्यास करावा, चर्चा करावी या धम्मसाकाच्या ग्रुपवर आणि धम्मात अधिक अधिक प्रगती करावी या ही माझी अशी अपेक्षा आहे. त्यासाठीच मी हे तुम्हाला आस्पेक्ट सांगत आहे. तर पहिला जो आस्पेक्ट आहे म्हणजे मी आहे द प्लेस वेअर द स्टोरी टोल्ड. ही बुद्धाने ही कथा कुठे सांगितली हे रिसर्च साठी आहे का हे आस्पेक्ट. जेव्हा तुम्ही जातक अट्टकथा वाचता तर संशोधनाचा विषय आहे तर तुम्ही खूप जातक अट्टकथा वाचायला पाहिजे, त्याच्यावर संशोधन करायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर याच्यात स्थळ फार महत्वाचं असतं. स्पॉट कुठे सांगितली, श्रावस्तीला सांगितली का कोसंबीला सांगितली किंवा अजून कुठे सांगितली हे आहे ना सुरुवातीलाच येत आहे. आपण ते बघणार आहे, सगळ्यात शेवटी बघणार आहे की याची सुरुवात कशी होते. तर प्लेस इज इम्पॉर्टंट. म्हणजे बुद्धाचा जो प्रवास आहे तो कसा कसा झाला किंवा त्या त्या ठिकाणी ते फिरल्यावर ते काय काय झालं त्यांनी बरेच उद्देश दिलेले आहेत. ते आपल्याला सुत्त पेटकातही आपल्याला दिसतील की या मध्यम निकायमध्ये बुद्ध इथे असताना, वेळूवनात असताना किंवा जेतवनात असताना ही सुत्त सांगितलेलं आहे असं आपल्याला दिसतं की नाही. तर ही अट्टकथा आहे कुठे सांगितलेली आहे हे पण अभ्यासाचा विषय आहे. म्हणून हा एक आस्पेक्ट आहे की कुठे सांगितले. आता बऱ्याच वेळा काय असतं ना की श्रावस्तीमध्ये सांगितलेलं आहे कारण बुद्ध श्रावस्तीमध्ये जास्त थांबलेले आहे ना. नाही पहिलीची स्लाइड ठेवा. तर हा नंतर दुसरं जो आहे की टू हुम द स्टोरी टोल्ड. ही कथा कोणाला सांगितलेली आहे आणि कोणाच्या संदर्भात सांगितलेली आहे हे महत्वाचं आहे ना. बुद्धाने आनंद थेराला सांगितले का, त्या भिक्खूला सांगितले का, अजून राजाला सांगितली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी पर्सन, सेकंड पर्सन कोण आहे ते कळतंय आपल्याला. आणि त्यातला एक आस्पेक्ट आहे की विषय काय म्हणजे करंट इश्यू बिहाइंड द स्टोरी. हे 55 मधलं आहे की नाही की काय विषय आहे. जसं मी तुम्हाला त्या भिक्खूचं सांगितलं की त्याला त्याच्या फॅमिलीची आठवण येते, कुटुंबाची आठवण येते किंवा त्याला आरोग्याचा प्रॉब्लेम आहे ना, हेल्थ इश्यू आहे. हे जे काही असतील तर करंट इश्यू काय आहे त्या कथेच्या मागे तो आपल्याला पहिला आस्पेक्ट मध्ये हे आपण 3 बघतो. नेक्स्ट दुसरा जो आस्पेक्ट आहे म्हणजे आस्पेक्ट नंबर 2 म्हणजे असं कॅटेगरायझेशन केलेलं आहे मी. वेदर 55 स्टोरी इज रेफर्ड इन अदर जातक म्हणजे जातक अट्टकथा 547 आहे. तर इथे जी प्रासंगिक आहे म्हणजे जो वर्तमान कथा आहे म्हणजे आता मी तुम्हाला पुन्हा तेच रिपीट करतोय तुम्हाला चांगलं समजण्यासाठी की त्या भिक्खूला आपल्या पत्नीची आठवण आली. तर त्या प्रसंगावर बुद्धांनी एक जातक अट्टकथा सांगितली त्याच्या पूर्वज काय. हा प्रसंग अजून इतर अट्टकथेत आलेला आहे की म्हणजे 5व्या नंबरची अट्टकथा आहे समजून घ्या. काय तिथे पण त्या भिक्खूला ती कथा सांगितलेली ज्याला आपल्या पत्नीची खूप आठवण येत आहे किंवा कुटुंबीची आठवण येत आहे. तर तुम्हाला असं होऊ शकतं की जर 100 कथा वाचल्या तर तुम्हाला 10 कथा अशा दिसतील की भिक्खूला आपल्या पत्नीची आठवण येते, दुसरं भिक्खूला आरोग्याचा इश्यू आहे,
किंवा भिक्खूला ध्यानातच प्रगती होत नाहीये, अडथळे येत आहेत, तर याचं कॅटेगरायझेशन आपण करू शकतो त्याची समस्यामध्ये. म्हणून जे वर्तमान कथेमध्ये भिक्खूंची जी समस्या आहे ती इथे भिक्खूच धरलेला आहे, किंवा तुम्ही इतर विषय घेऊन त्याचं वर्गीकरण करू शकता. वेदर एनी अदर वर्सेस आर रेफर्ड हिअर. तर बरेच अट्टकथा अशा आहेत, आपण धम्मपदामध्ये बघितलेलं आहे की जातक अट्टकथाचा पण त्यात संदर्भ आलेला आहे, आणि सुत्तपिटक किंवा संयुक्त निकाय इकडच्या पण गाथा ज्या आहेत ते आपल्याला इकडे आलेले आहेत धम्मपद अट्टकथामध्ये. म्हणून जेव्हा तुम्ही एखादी जातक अट्टकथा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला असं लक्षात येत आहे की वेदर एनी अदर वर्सेस आर रेफर्ड हिअर, म्हणजे या जातक अट्टकथेमध्ये संयुक्त निकाय, मध्यम निकाय किंवा दुसरी कोणती गाथा किंवा सुत्ताचा काही भाग आलेला आहे का, हा पण एक संशोधनाचा विषय असतो. वेदर रिलेट्स टू विनय, हा पण एक महत्वाचा विषय आहे की ही जी अशी काही घटना घडलेली आहे 55 मध्ये की त्या बुद्धांना विनय बनवावा लागला, रूल बनवावा लागला. माझ्या स्लाइड मध्ये आलेले शेवटी मी तुम्हाला त्याचा संदर्भ देईन. तर असे अनेक, म्हणजे एखादा विनय जो बनवला गेलेला आहे किंवा मॉडिफाय करावा लागला बुद्धांना, तो का बनवला गेलेला आहे तर त्याची कथा तुम्हाला जातक कथामध्ये सुद्धा मिळू शकते. म्हणजे विनय पीडक अट्टकथामध्ये तर मिळतातच, पण जातक अट्टकथा पण त्याचा संदर्भ आहे आणि खूप महत्वाचा संदर्भ आपल्याला तो मिळतो. दॅट इज मॅटर ऑफ रिसर्च. वेदर एनी अभिधम्म कंटेंट्स आर देअर. तर जातक कथा काही टाइमपास नाही, लहान मुलांसाठी काहीतरी नीती कथा नाही आहे, त्यात अभिधम्माचं पण बराच संदर्भ आलेला आहे. म्हणून तुम्ही जेव्हा सॉर्टिंग करता जातक अट्टकथेचा, त्यात अट्टकथेमध्ये असं काही अभिधम्माशी कनेक्टेड, म्हणजे सगळंच अभिधम्माशी कनेक्टेड असतं, पण डायरेक्ट म्हणू आपण जे ढोबळ दिसतंय अभिधम्माशी ते दिसते का त्याचं सॉर्टिंग. जसं विनयाचं सांगितलं मी तसं अभिधम्माचं सॉर्टिंग करता येत आहे. वेदर एनी पारमिता परफेक्शन कम्प्लिटेड. बुद्धांनी, आपण असं म्हटलं जातं की बुद्धांनी 10 पारमिता पूर्ण केल्या, तर ते असं नाही की एका अट्टकथेत एक पारमिता पूर्ण झाली, दुसऱ्याच्यात दुसरी झाली, असं नाही. बुद्धांनी सांगितलं ना धम्मपदामध्ये की आपलं जे पुण्याचा जो संचय असतो ते आपण थेंब थेंब मडकं जे असतंय त्यात आपण जमा करायचं असतं पुण्याचा संचय, असं सांगितलं ना. तसं पारमिताचा जो संचय आहे की एकाच पारमितात नाही होत, त्यांना अनेक वेळा, म्हणजे त्यात परफेक्शन आहे ना, म्हणजे एक्सपर्ट किंवा पूर्ण गाडगं भरणं कसं आहे ना त्या 10 पारमिताचं, ते आपल्याला या अट्टकथावरून दिसतंय की याच्यात कोणती पारमिता पूर्ण केलेली आहे का. पूर्ण म्हणजे पारमिता दिसते का, पूर्ण करण्याचा जो थेंब आपण म्हणतो ना, एक एक थेंब एक एक कण जमा झालेला आहे मडक्यात, तर या अट्टकथेमध्ये आपल्याला तो मिळतो का, ते पण आपल्याला दिसतंय. आणि हा अभ्यासाचा विषय आहे की बुद्धाने आपल्या पारमिता कशा पुढे पुढे कम्प्लीट करत गेलेल्या आहे. ठीक आहे. नेक्स्ट तिसरा जो होता की युअर ओन अनालिसिस. मी तुम्हाला नेहमीच सांगतोय की प्रत्येकाची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांची वेगळी आहे, त्यामुळे एकच जातक कथा तुम्हाला वेगळ्या तऱ्हेनं प्रभावित करू शकते. म्हणून तुमचं ओन अनालिसिस, तुमचं स्वतंत्र विचार त्या अट्टकथेवर असू शकतो आणि त्याचं स्वागतच आहे. ठीक आहे. आपण सामूहिक चर्चा करतो आता या प्लॅटफॉर्मवर धम्मसाखा चर्चा, हे तर चांगलंच आहे, करायलाच पाहिजे. पण होऊ शकतं की तुम्हाला काही एक वेगळं त्याच्यातून अनुभूती आलेली, वेगळं ज्ञान किरण दिसलेला आहे, त्यामुळे तो तुमचा बॅकग्राऊंडचा आणि पूर्वजन्माचा कम्माचा विपाक असू शकतो. म्हणून आपलं ओन अनालिसिसला मी खूप महत्व देतो, आणि तुमचं ओन अनालिसिस आहे, तुमचं स्वतंत्र जे काही विचार असतील वर्गीकरण, ते सगळ्यांशी शेअर करा आणि त्याचा सगळ्यात फायदा होईल. आणि कव्हर्ड व्हेरियस सब्जेक्ट. आता हा एक म्हणजे ज्याच्याकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे, म्हणजे सर्वसामान्यांचं, की जातक तर पूर्वजन्मीच्या कथा आहे, त्यात काय आहे, मुलांसाठीच्या नीतिकथा आहे, आपण सगळं मुलावर थोपून आपण एकदम फ्री होऊन जातो. जसं की आपण पूर्ण कथा वाचूनच पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे आणि आता आपले सगळं संपलेलं आहे कर्तव्य, आपलं मडकं भरलेलं आहे, आता फक्त मुलांसाठी आहे. तर हे फार चुकीचा गैरसमज आहे आपला. याच्यात अनेक विषय आहे आणि म्हणून जातकाचं एक आगळं वेगळं महत्व आहे. यात तुम्हाला मॅनेजमेंट दिसेल, तुम्हाला लीडरशिप दिसेल, ठीक आहे, ऍडमिनिस्ट्रेशन दिसेल, पनिशमेंट आहे, जिओग्राफी आहे, त्यावेळेसचा जो भूगोल आहे ना, वाराणसीचं असेल, श्रावस्तीचं असेल, हिमालयाचं असेल, एखाद्या नदीचं, खूप हे दिसेल.
हिस्ट्री, त्याचं स्पेलिंग चुकलंय माझ्याकडून, तर हिस्ट्री जी आहे ती म्हणजे इतिहास आपल्याला कळतो. 55 मध्ये कोण राजा होता, काय घटना घडली होती, कसं युद्ध झालं, ते आपल्याला सगळं या अट्टकथावरून दिसतंय. आणि अतीत कथेमधूनही दिसतं की पूर्वजन्मी किंवा पूर्व कोणते राजे होऊन गेलेले आहेत. आपल्याला कल्चर दिसतं, त्यावेळेस कशी परंपरा होती, त्यावेळेस म्हणजे शेती कशी करायचे, सण साजरे कसे करायचे, किंवा लग्न कसे व्हायचे, हे सगळ्या गोष्टी आहे ना आपल्याला वर्तमान कथेत मिळतात, तसे अतीत कथेतही मिळतात. खूप इंटरेस्टिंग आहे. इन्व्हायरमेंट अत्यंत महत्वाचा विषय आहे आजचा, म्हणजे एक अत्यंत जळता विषय आहे, म्हणजे अत्यंत सिरियस विषय आहे हा. आणि आज आपण ज्या वातावरणात राहतो, ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये राहतो, ज्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतो, हे आजचं जे वातावरण आहे ते काय 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी असं होतं का, याचा तुम्हीच स्वतः विचार करा. मग 100 वर्षापूर्वी किंवा 2500 वर्षापूर्वी बुद्धकाळी काय एन्व्हायरमेंट होतं, आणि हजारो लाखो वर्षापूर्वी काय एन्व्हायरमेंट होतं, हे ना, वातावरण काय होतं, निसर्ग कसा होता, याचा अभ्यास खूप खोलात जाऊन तुम्ही करू शकता. म्हणून जातकाचं एक आगळं वेगळं महत्व आहे. अतीत कथा हा एक वेगळाच सेक्शन आहे त्या नाट्यकथेमधलं, जे तुम्ही इतिहासात जाऊन डोकवू शकता. त्यावेळेस कल्चर, त्यावेळेस वातावरण किंवा एन्व्हायरमेंट काय होतं ते आपल्याला याच्यातून दिसतंय. म्हणून महत्वाचा विषय होतो एथिक्स जे होते, मॉरल जे होते, त्यावेळेसचे जे शलाचरणाचे जे नियम होते, है ना, ते आपल्याला त्यातून दिसतात. एथिक्स बदलत जातात, नीतिमत्ता बदलत जातात. आज जे समाजात जी नीतिमत्ता आहे ती जरुरी नाही की 50 वर्षापूर्वी, आज जी गोष्ट तुम्ही करता ती 50 वर्षापूर्वी मान्यता प्राप्त होती समाजात, असं नाहीये. बऱ्याच गोष्टी बदलत जातात आणि परिस्थितीनुसार आपल्या नीती ज्या आहेत, नीतिमत्ता ज्या आहेत, एथिक्स जे आहे ते बदलत जातात. असो, नंतर त्यावेळेसचे आपल्याला बिझनेस दिसतात, व्यापार दिसतो. त्यावेळेस फूड जे आहे, अन्न, काय लोक काय खायचे, काय प्यायचे, ते दिसतं आपल्याला. त्यावेळेस आपल्याला कसे पूर यायचे, महापूर यायचे, कसा पाऊस यायचा, त्याचे सविस्तर वर्णन दिसतात. तसेच त्यावेळेस जे दुष्काळ पडायचे, इतकं म्हणजे गंभीर वर्णन आहे दुष्काळाचं. त्या साहित्याला खरंच म्हणजे मान द्यावं लागेल. पण तुम्ही खूप सेन्सिटिव्ह पाहिजे, तुम्ही इमोशनल पाहिजे, तुम्ही जागरूक पाहिजे समाजाप्रती, निसर्गाप्रती आणि स्वतःप्रती. तरच तुम्हाला या गोष्टी तुम्हाला खूप म्हणजे टच करतील, म्हणतो ना आपण, तुम्हाला खूप सेन्स करतील, जर तुम्ही व्यक्तिगत पातळीवर एक एक जातकाचा अभ्यास केला, तर बुद्धांच्या उपदेशाचा अभ्यास केला. त्यावेळेस इलनेस आहे, त्यावेळेस काय आजार होते, त्यावेळेस काय रोग होते, है ना, हे आपल्याला या अट्टकथावरून दिसतंय. आणि कॉन्टेम्पररी फिलॉसॉफी, म्हणजे त्यावेळेस कोणते कोणते पंथ होते, आचार्य होते, त्यावेळेस त्यांच्या विचारधारा काय होत्या, फिलॉसॉफी काय होती, हे बुद्धकालीन घटनेतही कळतंय, वर्तमान कथेत आणि अतीत कथेतही कळतंय. खूप सुंदर आहे. त्याच्यावर खूप चर्चा होणार आहे या अट्टकथावर आपल्या पुढच्या सेशन मध्ये, असं ठेवा. नंतर बुद्धच फिलॉसॉफी काय आहे ती पण आपल्याला या अट्टकथा, म्हणजे इतरांची तर फिलॉसॉफी कळतेच, पण बुद्धांची पण आपल्याला कळते. 55 मध्ये खूप मोठा भाग आलेला आहे त्यात. त्यावेळेसची एज्युकेशन सिस्टीम आपल्याला कळते, शिक्षण कसं जायचे. तक्षशिला जे आहे, आपण तक्षशिला म्हणतो, पण ऍक्च्युली तो शब्द तक्षशिला आहे, जे सध्या पाकिस्तानमध्ये आहे. तर ही तक्षशिला विद्यापीठ हे अत्यंत पुरातन आहे, अत्यंत पुरातन आहे. ठीक आहे, वाराणसी, काशी या नगराचा अतीत कथेमध्ये नेहमी नेहमी उल्लेख येतो ना, तर याचा अर्थ आहे की ते अति प्राचीन, म्हणजे 100,000 वर्षाचे नाही, करोडो करोडो वर्षापूर्वीचे ते नगर आहे. हे नगर उद्ध्वस्त झाले, पुन्हा बसले, उद्ध्वस्त झाले. तसंच विद्यापीठ पण संदर्भ आपल्याला मिळतो. आणि प्रत्येक वेळेस बोधिसत्व किंवा इतर राजे जे तक्षशिला येथे जाऊन ते त्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे. म्हणजे एज्युकेशन सिस्टीम जी होती ना, की म्हणजे वनामध्ये जाऊन एखादा आचार्य, एखादा तपस्वी असेल, तो विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचा, शिष्यांना शिक्षण द्यायचा, ती पद्धत होती. म्हणजे राजे जे असतील, मोठमोठे श्रेष्ठी असतील, ती लोक पण म्हणजे अरण्यात जायचे, तिथे शिक्षण घेऊन, जे बेसिक क्वालिफिकेशन आहे ते घेऊन आपल्याकडे यायचे. ते आपल्याला दिसतंय. एज्युकेशन सिस्टीम साठी ज्याला अभ्यास करायचा त्याने जरूर अभ्यास करावा. त्यावेळेस फॅमिली आपल्याला दिसते, त्यावेळेस कुटुंब व्यवस्था कशी होती, कुटुंबातले
म्हणजे त्यांचे नातेसंबंध कसे होते, पती पत्नी कसे वागायचे, पिता पुत्र कसे वागायचे, बहीण भाऊ कसे वागायचे, हे आपल्याला काका मामा हे सगळे रिलेशन त्यावेळेस कसे होते आणि तुम्ही यू कॅन कम्पेअर विथ टुडेज रिलेशन. ठीक आहे, आजची व्यवस्था काय आणि पूर्वी काय होती ते करू शकते. इतिहासातलं जे काही चांगलं आहे ते आपण स्वीकारायला पाहिजे, आपल्यात बदल घडून आणायला पाहिजे. ठीक आहे, तर फॅमिली झालं, इंटरपर्सनल रिलेशनशिप तेच सांगितलं की राजा आणि प्रधान असेल, राजा आणि गरीब असेल, किंवा गरीब आणि श्रेष्ठी असेल, स्त्री आणि पुरुष असेल, पती पत्नी असतील, पण ते कौटुंबिक रिलेशनशिप सांगितली. पण मित्राचे पण कशी रिलेशनशिप आहे हे सगळं आहे ना इंटरपर्सनल रिलेशनशिप मध्ये येतं. विमेन्स पोझिशन हे फार महत्वाचं आहे की त्यावेळेस महिलांचं स्टेटस काय होतं, म्हणजे आज काय आहे, 200 वर्षापूर्वी किंवा 500 वर्षापूर्वी काय होतं, 1000 वर्षापूर्वी काय होतं, बुद्धाच्या काळी काय होतं, आणि अतीत कथेमध्ये लाख करोड वर्षापूर्वी काय होतं, याचा जर एखाद्याला अभ्यास करायचा असेल संशोधन, तर तुम्ही जातक अट्टकथाचा जरूर अभ्यास करा आणि इतरांनाही करायला प्रोत्साहित करा. ठीक आहे, पनिशमेंट आहे त्यावेळेस जस्टिस काय होता, न्याय व्यवस्था कशी होती, कोण न्याय देत होता, राजा देत होता, प्रधान देत होता, काय पद्धत होती, दोन्ही बाजूचा ऐकायची का ते, आणि कशा प्रकारच्या सजा द्यायचे, म्हणजे कड्यावरून फेकून द्यायचे, हत्तीच्या पायाखाली तुडवायचे, हातपाय तोडायचे, सुळावर चढवायचे, वाजत गाजत न्यायचे, असे अनेक प्रकार आपल्याला याच्यात दिसतात. विनयपीठक अट्टकथामध्ये पण दिसतात, धम्मपद अट्टकथामध्ये पण ते आलेले आहे. म्हणून त्यावेळेस जस्टिस अँड पनिशमेंट या गोष्टी आपल्याला दिसतात. महत्वाचं म्हणजे आपण बघतो की बोधिसत्व पक्षी प्राणी या अनेक त्यांनी जन्म घेतलेले आहेत, तर आपल्याला त्याद्वारे या प्राण्यांचे स्वभाव कळतात आपल्याला, त्यांच्या समस्या कळतात आपल्याला. खूप खूप म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करू ना, तुम्हाला म्हणजे डोळ्यात पाणी येईल आपल्याला, म्हणजे किती वाईट परिस्थिती होते. एखाद्या झाडावर जर पक्षी राहत असतील, ठीक आहे, आणि त्यांचं आपल्याला माहिती आहे की सगळे पक्षी जे आहेत सकाळीच उडून जातात आहे ना, अर्ली मॉर्निंग, ते सकाळ पहाटेच उडून दुसऱ्या प्रदेशात जातात अन्न भक्षणासाठी, जेवणासाठी जातात तिकडे, आणि तिकडे काय करतात, दिवसभर ते बिचारे खातात, कारण एवढंच जीवन एवढंच पोट, आणि नंतर ते घरी येतात, घरी म्हणजे आपल्या झाडावर येतात आणि पुन्हा रात्रभर राहून पुन्हा तिकडे जातात. आता इथे काय होतं की बऱ्याच वेळा म्हणजे झाडावर राहण्यातही त्यांना खूप संकट असतात, साप असतील, इतर पक्षी असतील, इतर प्राणी असतील, त्यांचं पण आक्रमण होतं, त्यामुळे त्यांना काही असं शांततेनं झोप लागेलच असं नाहीये. तो एक विषय आहे, त्यामुळे ते समूहात राहतात, तो पण एक हे आहे. पण असं गृहीत धरा की एखादा पक्षी जो आहे किंवा पक्ष्याचा समूह म्हणून तो दुसऱ्या प्रदेशात गेला भोजनासाठी दिवसभर, आणि संध्याकाळी तो परत आला, आणि त्यावेळेस कोणीतरी ते झाड कापून टाकलेला आहे, तो वृक्ष जळून गेलेला आहे, नष्ट केलेला आहे, ते पक्षी कुठे जाते? कधी विचार केलाय आपण की ते पक्षी जे आहेत त्यांचं एकमेव आसरा ते झाड आहे. आपल्याला माहित आहे की दुसऱ्या झाडावर दुसरे पक्षी असतात, ते या पक्ष्यांना येऊ देत नाही, कारण त्यात ते समूह असतात, त्यांचं काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. मग तो पक्षी जाईल कुठे? किती मोठं संकट आहे त्याच्यावर, माहित आहे, ज्याला म्हणजे राहायलाच जागा नाही आहे. म्हणजे एका कवीनं ते पण सांगितलेलं आहे की माझा बसेरा कुठे गेला आहे. तर या ज्या समस्या आहेत ना, अशा बारकावे आपल्याला जातक अट्टकथेमध्ये मिळतात. नुसतं पशु पक्ष्याच्या आहे म्हणून त्याच्याकडे बिलकुल इग्नोर करू नका. तुम्हाला पक्ष्यांचे स्वभाव कळतात, प्राण्याचे स्वभाव कळतात, त्यांचं समूह जीवन कसं आहे ते कळतात. खूप इंटरेस्टिंग आहे. आणि बोधिसत्व प्रत्येक जन्मात कसे म्हणजे कसे प्रगल्भ होते, त्यांची प्रज्ञा पारमिता कशी स्ट्रॉंग होती ते आपल्याला याच्यातून दिसतं. आस्पेक्ट नंबर 4 जो आहे, अंडरस्टँडिंग पाली लँग्वेज. या सगळ्या जातक कथाचा अभ्यास करताना आपल्याला पाली भाषेचा पण अभ्यास करायला पाहिजे, किंवा करूनच आपण पुढे जाऊ शकतो, कारण ती ओरिजिनल लँग्वेज आहे, त्या भाषेत अट्टकथा आहे. यामध्ये मला सांगायचं आहे की तुम्हाला अनेक भाषामध्ये या जातक अट्टकथा ट्रान्सलेट केलेल्या आहेत, भाषांतरित केलेल्या आहेत. पण तुम्ही धम्मसाकाच्यावर आहात किंवा आम्ही पालीचे अभ्यासक आहोत, तर आम्ही सांगतो की जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनलच आहे, ओरिजिनलच वाचा. ठीक आहे. बऱ्याच लोकांनी, मी नाव नाही सांगत त्यांचे, फक्त धर्मानंद कोसंबीचंच नाव सांगतो की त्यांनी पण 3 खंडामध्ये जातक अट्टकथा भाषांतरित केलेल्या आहे.
पण एक लक्षात ठेवा, धर्मानंद कोसंबी जे आहे कोणत्या काळातले होते आणि त्यांनी किती काम केलेलं आहे आणि त्यांना लोकांपर्यंत या जातक अट्टकथा पोहोचायची होती. त्यावेळेस पैसे नव्हते, आजच्या सारखं कम्प्युटर नव्हतं, नाही का, फोन नव्हते. अशा अनेक गोष्टी ज्या आहे, अनेक संकटावर मात करून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी जातक अट्टकथाचा सारांश लिहिलेला आहे. कारण त्यावेळेस पाली भाषाच कोणाला माहिती नव्हतं, त्यावेळेस बुद्ध धर्म कोणाला माहिती नव्हतं, भारतातलं सांगतोय मी तर किंवा महाराष्ट्रातलं सांगतो, पण त्यांनी त्यावेळेस त्या लिहिलेल्या आहे. त्यामुळं त्यांचं महत्व कधीच कमी नाही होणार. ते गुरुच आहे आपले धर्मानंद कोसंबी सारखे. ठीक आहे. पण आता म्हणजे प्रगती पुढचा काळ आहे, तर आपल्याला मराठीत जर संदर्भ द्यायचा असेल ज्या म्हणजे वाचनीय आहेत आणि म्हणजे बऱ्यापैकी भाषांतर झालेलं आहे, त्या दुर्गा भागवतच्या आहेत, त्या मराठीत आहेत, 7 खंडामध्ये आहेत. हा झाला एक विषय भाषांतराचा सांगतो. नंतर राहुल संकृत आहे, यांनी पाली आणि हिंदी असं ट्रान्सलेट केलेलं आहे, ते पण 7 खंडामध्ये आहे. आणि पाली टेक्स्ट सोसायटीने इंग्रजीत केलेलं आहे, ते पण म्हणजे अशा खंडामध्ये आहेत. 3 व्हॅल्यू मध्ये घेतलेलं आहे त्यांनी, 6 खंड 7 खंड ते 3 व्हॅल्यू मध्ये आहे. तर हेच ऑथेंटिक म्हटलं जातात. ठीक आहे. जर तुम्हाला इतर भाषातले वाचायचे, इतर वाचू नका असं माझं स्पष्ट मत आहे. जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, अभ्यास नसेल करायचा तर विजय पठाडेजी शर्ट घालून बसा आणि व्हिडिओ बंद करा. आपण धम्मश्रवण करत आहोत. विजय पठाडेजी असं कॅज्युअल नाही बसायचं, काहीतरी टाइमपास म्हणून आलो नाही बसायचं असं. त्यांना काढून टाका. हा ठीक आहे, असो. आपण धम्मश्रवण करतो असं झोपून नाही करायचं. कारण याच्यासाठी हा जाता हा धम्म साकाच्या जो ग्रुप आहे ना, दिवस रात्र मेहनत करतो. लक्षात ठेवा, दिवस रात्र. कॅनडामधून आहे, अमेरिकेतून आहे, सौदी अरेबिया आहे, मुंबईतून आहे, सगळे लोक खूप मेहनत करतात तुमच्यापर्यंत ते व्यवस्थित पोहोचण्यासाठी. तुमची तेवढी जबाबदारी आहे की शिस्तबद्ध ते ऐकायला पाहिजे. आणि जर तसा वेळ नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. असो, तर आपण इथे आलो होतो की पाली लँग्वेज जे आहे, ओरिजिनल पाली तुम्ही मराठीत वाचा, इंग्रजीत वाचा, हिंदीत वाचा, काही हरकत नाही. पण त्याच्यासोबत पाली तुमच्या बाजूला पाहिजे. पाली अट्टकथा तुमच्या जवळ पाहिजेच पाहिजे. आणि ती गुगलवर फ्री अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही डाउनलोड करून ती अट्टकथा वाचू शकता आणि त्याच्यासोबत इतर ट्रान्सलेशन कम्पेअर करून समजून घ्यायचा प्रयत्न करू शकता. पण या धम्मसाकाच्या मार्फत आपण बरंच पाली कोटेशनच सांगणार आहे, त्यामुळं बराच अभ्यास होणार आहे. ठीक आहे. अंडरस्टँडिंग पाली लँग्वेजला अत्यंत महत्व आहे, म्हणून तुम्ही पण त्यात लक्ष घाला, ऍडमिशन घ्या यावर्षी, ही सगळ्यांना विनंती आहे. रिचनेस ऑफ पाली वर्ड्स, सिमिलीज, स्पेलिंग चुकलाय, सिमिलीज. तर म्हणजे किती पालीचे शब्द किती सुंदर आहेत, किती परफेक्ट आहेत, ते भाषांतरित होत नाही. लक्षात ठेवा. आता बुद्ध जो शब्द आहे हा पाली शब्द आहे. ठीक आहे. बुद्धाचं त्यांनी म्हणजे ट्रान्सलेशन करूच शकत नाही, कारण तो पाली शब्द आहे. त्याला लॉर्ड म्हणा किंवा अजून काही म्हणा, ती शब्द परफेक्ट नाही आहे. त्यामुळं परदेशी लोक सुद्धा बुद्धाला लॉर्ड बुद्धा म्हणत होते, पण त्यांच्या लक्षात आलं की लॉर्ड तर अनेक लोकांना पदवी दिलेली आहे, बुद्ध तर वेगळेच आहे. बुद्ध म्हणजे या कॉस्मॉलॉजी मध्ये सर्वश्रेष्ठ अशी व्यक्ती आहे ना, या सगळ्या कॉस्मॉलॉजी मध्ये. तर त्याला लॉर्ड काय म्हणतात? लॉर्ड तर 1760 मिळतात. त्यामुळे लॉर्ड बुद्ध म्हणायचंच नाहीये, फक्त बुद्धच आहे. ठीक आहे. तर ही शब्द कसे परफेक्ट आहेत त्याला कम्पेअर करू शकत नाही, त्याला पर्यायी शब्द पण नाही. तर बऱ्याच वेळा आपल्याला पाली शब्द वापरावा लागतात. आणि किती सुंदर उपमा अलंकार दिलेले आहेत, सिमिलीज दिलेले आहे ना, दृष्टांत दिलेले आहेत, ते आपल्याला अट्टकथामध्ये अभ्यासाला मिळणारच आहे. तर ते बुद्धाचं वैशिष्ट्य आहे आणि अट्टकथेचं वैशिष्ट्य आहे. नॉलेज ट्रेझर इन पाली लिटरेचर. मग आपल्याला जेव्हा पाली भाषेत जेव्हा आपण हे वाचतो अट्टकथा, तर पाली भाषेचं आपल्याला महत्व कळतं की पाली भाषा नुसता लँग्वेज नाही आहे, एक भाषा म्हणून म्हणजे लँग्वेज स्टडी नाही येतो. तर लँग्वेज म्हणजे भाषा अभ्यासताना त्यात अनेक गोष्टी आपल्याला त्यात मिळतात.
जे आपण सांगितलंय ना, मॅनेजमेंट आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, म्हणून ट्रेझरी आहे पाली लिटरेचरची, आपल्याला धम्मपद मधून कळलीच आहे, अट्टकथामधून पण कळेल. बुद्धास टीचिंग इन पाली लँग्वेज, आपल्याला माहित आहे की पाली भाषा जी आहे याच्यातच बुद्धाने आपले उपदेश दिलेले आहे. बुद्धाच्या मुखातून पाली भाषेतून ते आपल्या समोर आलेले आहे. त्यामुळं आपलं प्रथम कर्तव्य आहे की ते आम्ही पाली भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, आणि इतर जे संशोधक आहेत किंवा भिक्खुगण आहे किंवा ट्रान्सलेशन आहे त्याचा आधार घ्यायचा. ठीक आहे, हे असे 4 आस्पेक्ट मी म्हणजे इतर लँग्वेज साठी टाकलेले आहेत. तर हे साधारण आउटलाईन आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला रिपीट करतो की जातक अट्टकथा ज्या आहेत या 5 भागात विभाजित झालेल्या आहेत. पहिलं आहे की पचुपन्न म्हणजे वर्तमान कथा, दुसरा आहे अतीत कथा पास्ट स्टोरी, तिसरा आहे संमोदान म्हणजे रिलेशन ऑफ बोथ स्टोरीज म्हणजे वर्तमान कथा आणि अतीत कथेचा सांगड ते आहे, आणि नंतर आहे गाथा आणि त्याचं स्पष्टीकरण व्याकरण. असं 5 भागात किंवा 3 भागात अट्टकथा हे केलं जातं. ते काय काय आहे ते आपण बघितलेलं आहे, आणि म्हणून याला जातक वर्णना असं जातक अट्टकथा वर्णना असं शब्द आलेला आहे. ठीक आहे, आपण बघू पुढे काय आहे. मी फक्त आपण म्हणतो ना एक टेस्ट साठी आपण काही संदर्भ घेतलेले आहे की हे पचुपन्न कसं असतंय, अतीत वतू कसं असतंय, संमोदान हे तर मी तुम्हाला फक्त हवेत सांगितलेलं आहे. हवेत सांगितलेलं म्हणजे तुमच्या समोर नाही आहे ते. तर आता हे सेरी वाणिज्य जातक वर्णना, ठीक आहे, सेरी वाणिज्य जातक वर्णना असं त्या अट्टकथेचं नाव आहे. 3 नंबरची ही अट्टकथा आहे, खूप प्रसिद्ध अट्टकथा आहे. याच्यात काय आहे, पचुपन्न वस्तू. पचुपन्न म्हणजे वर्तमान संदर्भ काय आहे, इदचेन विराधेसिति इमंपि धम्मदेशनं भगवा सावत्थीय विहरंतु एकं उसट्ट वीर्य एवं भिक्खुं आरभ कथेसी. ही अट्टकथा कशाच्या संदर्भात सांगितलेली आहे, ओसट्ठ मधला जो एक श्रेष्ठ आपला व्यापारी होता ना त्याच्या संदर्भात ही कथा सांगितलेली आहे. कुठे सांगितलेली आहे, धम्मदेशनं भगवा सावत्थीय विहरंतु, श्रावस्तीमध्ये विहार करत असताना बुद्धांनी ही कथा सांगितलेली आहे. बस पचुपन्न जी भाग आहे ना वर्तमान कथा एवढाच संदर्भ आलेला आहे, दॅट्स ऑल. ठीक आहे, मग अतीत कथा बुद्धांना सांगितलेली आहे. ठीक आहे, अतीते इतो पंचमे कप्पे बोधिसत्व सेरी व रख्खे कच्छ पुट वाणिज्य अहोसी. इथे त्यांनी सुरुवातीला सांगून टाकलेलं आहे की अतितो इतो पंचमे कप्पे म्हणजे आजपासून 5व्या कल्पात आहे ना, पंचमे कप्पे कल्पामध्ये बोधिसत्व, जो बोधिसत्व जे होते काय होते, सेरी व एक राष्ट्र होतं, एका राज्याचं नाव होतं. मी म्हटलं ना तुम्हाला त्यावेळेसचा भूगोल आपल्याला कळतो, त्यावेळेसचे राज्य कळतात. तर सेरी व राज्य जे आहे तिथे बोधिसत्व कुठे जन्म झाला त्यांचा, कच्छ पुट वाणिज्य अहोसी. वाणिज्य म्हणजे वाणिज्य आहे ना, बघा मराठीत जो शब्द आहे वाणिज्य, वाणी म्हणतो की नाही, वाणी समाज पण आहे, तो व्यापारी समाज जो म्हणतो ना, तो वाणिज्य म्हणजे व्यापारी. कोणतं कसा, कच्छपुट. कच्छपुट म्हणजे कसा, फिरता व्यापारी नाही का, हातगाडी घेऊन जाणारा, लोटगाडी घेऊन जाणारा, किंवा हातात सामान घेऊन नाही का, खांद्यावर साडीवाला असतो, खेळण्यावाला असतो, कसं तो या गावातून त्या गावात फिरतो की नाही खेड्यापाड्यात जत्रेमध्ये, तर त्याला कच्छ पुट वाणिज्य म्हटलं गेलेलं. तर बोधिसत्व काय होते त्यावेळेस, असं फिरता व्यापारी होते ते असे, आणि एकदम छोटे म्हणजे एकदम गरीब. आपल्याला माहिती आहे की फुगे वगैरे घेऊन जाणारे जे असतात ना ते किती गरीब असतात, तसेच बोधिसत्व त्या जन्मात एक होते. आणि दुसरा जो एक व्यापारी होता तो म्हणजे या जन्मात देवदत्त असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्या दोघांमध्ये काय होतंय, ते एका गावात कसे जातात, तिथे काय घटना घडते, आणि एका दरिद्री कुटुंबाच्या घरासमोर गेल्यावर काय काय होतंय ते आपल्याला आपले जे टीचर आहे किंवा वक्ते आहेत ते तुम्हाला समजून सांगणारच आहे. 3 नंबरचीच अट्टकथा आहे, त्यामुळे लवकरच येणार आहे ती. खूप सस्पेन्स आहे, खूप चांगलं आहे. आणि असं म्हटलं जात आहे की देवदत्त आणि बुद्ध यांच्यात
जी काही जे काही म्हणजे भांडण होतं किंवा जे काही वाद उत्पन्न झालेले आहेत ते या प्रसंगापासून झालेले आहे. पूर्वजन्मीपासून त्यांचे कसे वादविवाद होत गेलेले आहेत हा पण एक संशोधनाचा विषय आहे. आमच्या इथे मुंबई विद्यापीठात अ, अ, नामदेव मोडक सर आहेत. त्यांनी देवदत्तावर एम.फिल केलेला आहे आणि खूप चांगला रिसर्च आहे. तर या जातक अट्टकथाच्या द्वारे बुद्ध किंवा बोधिसत्व आणि देवदत्तची शत्रुत्व वैरभाव कसा जन्मोजन्मी चालत आलेला आहे आणि बुद्धकालीन सुद्धा कसे त्यांचं वैर चालू होतं आणि कसा याने संघभेद केला देवदत्ताने बुद्धांना मारण्याचे कसे प्रसंग आलेले ते आपण धम्मपद अट्टकथामध्ये सुद्धा बघितलेले आहेत आणि इथे पण आपल्याला बघायला मिळणार आहे. तर त्याचं पार्श्वभूमी हे जातक आहे असं म्हणतात. आय डोंट नो असं विद्वान म्हणतात. ठीक आहे. तर अतीत कथामध्ये त्यांनी सांगितलं की आजपासून 5व्या कल्पामध्ये बोधिसत्व हे एक फिरता व्यापारी छोटेसे व्यापारी होते फिरणारे या गावातून. एवढे म्हणजे अशी सुरुवात होते. पुढे ती अट्टकथा आहे अतीत कथा ती मी घेतली नाही ती फक्त तुम्हाला इथे इंट्रोडक्शन साठी मी एवढा ठेवलेला आहे. आणि तिसरा भाग जो आहे कथेचा तो आहे संबोधन. सत्थापि द्वे वत्थूनि कथेत्वा अनुसंधी घटेत्वा जातकं समोधानेत्वा दस्येसी. म्हणजे सत्थापि म्हणजे शास्त्राने सुद्धा द्वे वत्थूनि म्हणजे दोन कथा कोणत्या पचुपन्नाची आणि अति वत्थुनी वत्थू म्हणजे कथा कथानी कथेत्वा या दोन कथा सांगून अनुसंधी घटेत्वा म्हणजे हे जातक जे आहे या दोन कथाचे सांगड कशी आहे त्याचा संबंध कसा आहे ते सांगून ते म्हणजे समाधान करून त्या दोन्ही कथेचं समाधान करून मग बुद्ध पुढे म्हणतात तदा बालवाणी जो देवदत्त अहोसी है ना त्यावेळेस जो बालवाणिज्य बाल म्हणजे मूर्ख त्यावेळेस मूर्ख जो व्यापारी होता तो देवदत्त अहोसी पंडित वाणिज्य पण अहम एव अहोसी ती देसन निठापेसी. काय झालं त्यावेळेस जो मूर्ख व्यापारी होता तो देवदत्त होता आणि पंडित व्यापारी जो होता हुशार व्यापारी जो होतो तो मी होतो असं त्यांनी त्या जातकाची फोड करून सांगितलेली आहे. तर दिस इज द पॅटर्न ऑफ जातक अट्टकथा पचुपन्न. दुसरं एक जातक आहे त्याचं पण मी एक 3-4 जातक तुमच्यासाठी घेतलेले आहे. दुसरं जातक जे आहे कठ्ठहारी जातक. ही कथा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पण तुम्हाला हे माहिती नाही की ती जातक अट्टकथा आहे का. पुत्तो त्याहं महाराजा म्हणजे ना जातकाच्या शब्दाचे म्हणजे जातक अट्टकथाची सुरुवात जी असते एखाद्या गाथेच्या स्वरूपात असते किंवा एखाद्या वाक्याच्या स्वरूपात असते. जसं पुत्तो त्या अहं महाराजाती इदं सत्था जेतवने विहरंतो. इथं जेतवन मध्ये विहार करत असताना कणाबद्दल कथा सांगितलेली आहे. वासब खत्तीय आरभ कथेसी. काही नाव लक्षात आहे का जो आपले जे धम्मपद ऐकणारे लोकांना लक्षात आहे. वासब खत्तीय कधी ऐकलंय का. तर वासब खत्तीय जे आहे वासब क्षत्रिय आहे ना खत्ती म्हणजे क्षत्रिय. वासब खत्तीय तिचं नाव होतं. कोणाची होती शाक्याची मुलगी होती. पसंदी राजाने लग्न केलं होतं हिच्याशी ही दासीपुत्री होती. म्हणजे उत्तम शाक्यांनी दासीपुत्री दिली. शाक्य कुळावर कलंक लागू नये म्हणून पसंदी राजाला आपल्याला ते विडुंब वस्तू मध्ये आलेलं आहे धम्मपदामध्ये. फार मोठी कथा आहे. तर मी तेच सांगतोय की आपल्याला धम्मपद अट्टकथामध्ये जे संदर्भ मिळालेले आहेत जातक अट्टकथामध्ये ते वेगळ्या तऱ्हेनं म्हणून जेव्हा तुम्ही जातक अट्टकथा वाचता आणि धम्मपद अट्टकथा वाचता दोन्ही अट्टकथा वाचल्यावर तुम्हाला म्हणजे तुमची दृष्टी जास्त निर्मळ होते आणि अधिक तऱ्हेनं चांगल्या तऱ्हेनं तुम्हाला तो प्रसंग किंवा तो उद्देश कळतो. तर इदं सत्था जेत वने विहरंतो वासब खत्तीय आरभ कथेसी. वासब खत्तीयाय वत्थू द्वादशक निपाते भद्दसाल जातके अविभव विसती. आता इथे ते काय सांगतात की वासब खत्तीयची जी कथा आहे वत्थू ती द्वादशक निपाते म्हणजे द्वादश म्हणजे 12व्या निपात. द्वादश म्हणजे 2 आणि 10 म्हणजे 12व्या निपातात म्हणजे जातक अट्टकथामध्ये 12व्या निपातात भद्दसाल जातक म्हणजे भद्दसाल नावाचं जे जातक आहे
तिथे तुम्हाला त्याचं सविस्तर वर्णन मिळेल. कोणाबद्दल? वासप खत्याबद्दल. आता इथे वासप खत्याबद्दल खूप जास्त संदर्भ तुम्हाला मिळत नाही, कारण यांनी बुद्धघोषाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही तिकडे संदर्भ घ्या त्यात. आणि मी तर तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो की विडूपा वथू मध्ये तुम्ही जर ऐकलं धम्मपदार्थ कथा, त्यात तुम्हाला सविस्तर वर्णन कळेल. ठीक आहे, म्हणजे एका वासप खत्याचे 3 ठिकाणी संदर्भ मिळाले इथल्या इथे, असे अनेक ठिकाणी असू शकतात. साकीर महानामस सक्कस देता नागमुंडाय नाम दासिया कुच्चिसी जाता कोसल राजस अग्ग महेसी अहोसी. आता तुम्हाला याचा संदर्भ काहीच कळणार नाही. तर की कारण तुम्ही ती कथा वाचलेली नाही, ठीक आहे, विडूब किंवा बद्धसार. तर साकीर त्यावेळेस ना महानाम नावाचा जो शाक्य होता, म्हणजे बुद्धांचा नातेवाईक होता, सक्कस देता म्हणजे महानाम शाक्याची मुलगी जी होती ती कोणापासून उत्पन्न झाली होती? नागमुंडाय नाम दासिया कुच्छिमी जाता. ती महानाम जो शाक्य होता राजघराण्यातला, त्याची जी दासी होती, या दोघांचं म्हणजे महानाम आणि ती दासी, नागमुंडा नावाची दासी जी होती, तिच्या पोटी ही वासप खत्ती जन्म झाला होता असं ते सांगतात. आता नंतर पुढे काय सांगितलं त्याला? कोसल राजस्स अग्ग महेसी अहोसी, म्हणजे तिच्या पोटी जन्म घेऊन दासमुंडीच्या जागी नागमुंडाईच्या जागी जन्म घेऊन ती कोसल राजाची अग्ग महेसी झाली, म्हणजे अग्रराणी झाली, पट्टराणी झाली. आता इथं कोसल राजा म्हटलेला आहे. कोसल राजा कोण आहे? तर जे जुने लोक असतील आपले धर्मसाक्षाचे वाले त्यांना माहित आहे, कोसल राजा म्हणजे प्रसेनजित राजा, पसेनदी राजा. ठीक आहे, तर इथं एवढा संदर्भ दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला जर पार्श्वभूमी माहित नसेल तर आपल्याला हा नाम कळणार नाही, आपल्याला नागमुंडा कळणार नाही, वासप कत्या कळणार नाही, कोसल राजा कळणार नाही, आणि त्याचा संदर्भ काय ते काही कळणार नाही. तर या कथेत, या अट्टकथेत त्याने काय सांगितलं? सा रयो पुत्त विजाई. तर सा म्हणजे ती कोण? वासप खत्याने काय केलं? एका पुत्तन विजाई म्हणजे एका पुत्राला जन्म दिला. राजा पनसा पच्छा दासी भावण्यात्वा हानन परिहापिसी. तर कोसल राजा जो आहे, पसंदी राजाला, त्याने शाक्य कुळातली मुलगी केली, ठीक आहे, आणि तिला पट्टराणी बनवलं. आणि पट्टराणी म्हणजे आपल्याला ते पण दिसतंय त्या विडूबा कथेमध्ये दिलेलं आहे की त्यांना पट्टराणीला खूप इतर राण्यापेक्षा खूप जास्त अधिकार असतात. ठीक आहे, म्हणजे त्यांचे काही नियम असतील, ते काही पर्क्युजिट्स जे असतात ना, म्हणजे जे काही मान सन्मान, धन संपत्ती, ते पट्टराणीला जास्त मिळणार जे काही इतर राण्यापेक्षा, ते त्यांना दिलं होतं त्या पट्टराणीला. आणि शाक्य कुळाशी का लग्न केलं होतं पसिंदी राजाने? तर त्याला बुद्धाशी खूप जवळीक होती, बुद्धाबद्दल खूप मान होता, बुद्धाबद्दल खूप आदर होता. तर त्यांना असं वाटलं की आपण शाक्य कुळाची एखादी मुलगी करावी, म्हणजे मी बुद्धांच्या खूप जवळ जाईल, म्हणजे आपुलकी किंवा जवळ जाण्यासाठी त्यांनी त्या शाक्य कुळातल्या मुलीशी लग्न केलं होतं. पण शाक्याने फसवलं होतं त्यांना. त्यांनी आपल्या शुद्ध कुळातली मुलगी न देता दासी, म्हणजे शाक्यापासून, दासीपासून उत्पन्न झालेल्या मुलीशी लग्न दिलं होतं, लग्न केलं होतं. असं म्हणजे बघा त्यावेळेस वर्णभेद कसा होता आपल्याला ते दिसतंय. शाक्य तसे खूप गर्विष्ठ होते, ते आपण आधी आलेले आहे. राजा पनसा पच्छा दासी भावण्यात्वा. जेव्हा त्यांना कळलं राजाला, कोसल राजाला, अरे यांनी तर मला प्युअर शाक्य मुलगी दिलीच नाही, यांनी तर दासी पुत्री मला दिली. मग ठाणक परिहापेसी पुत्तस विडुभ सापी ठाणक परिहासेपी. म्हणजे त्यांनी काय केलं, जेव्हा कळलं की अरे ही तर प्युअर घराण्याची मुलगी नाही, ही दासीची मुलगी मला दिली. आणि पसिंदी राजाच्या अंडरमध्ये शाक्य कुळ होतं, माहित आहे, म्हणजे कपिलवथू पसिंदी राजाच्या आधिपत्याखाली होतोय, लक्षात ठेवा. तरी मूळ राजाला त्यांनी खालच्या कुळातली मुलगी दिली. याच्यावरून आपल्याला हे सगळे अभ्यासाचे विषय, संशोधनाचे विषय आहेत. आणि मग राजाने त्या दोन्ही, म्हणजे पट्टराणीला पण तिचं पद काढून टाकलं, आणि जो मुलगा होता त्यालाही खूप मान सन्मान दिला होता ना, पट्टराणीचा मुलगा, तर त्यालाही, दोघांनाही त्याचं जे काही सेवा किंवा जे काही द्यायचं होतं ते सगळं त्यांनी हे केलं. ठीक आहे, नेक्स्ट. तर हे प्रकरण असं आहे की हे जेव्हा पसिंदी राजाला कळलं तर ते खूप चिडला, आणि तो मग बुद्धाकडे गेला की मला शाक्याने फसवलं,
आणि मला दासी कुळातली दासी घराण्यातली मुलगी दिली, दासीपुत्री दिली. तर बुद्ध काय म्हणे, बुद्धाने त्याचं सांत्वन केलं की शाक्याने हे चुकीचं केलं, हे पहिले बुद्धाने सांगितलेलं आहे. हे पण फार महत्वाचं आहे. आणि दुसरं त्याने सांगितलेलं आहे की बघा, आपल्याकडे पुरुष प्रधान व्यवस्था आहे ना, समाज व्यवस्था. म्हणजे मुला मुलीला कोणाचं नाव लागतंय, वडिलाचं आडनाव लागतं की नाही आपल्याकडे. आताही पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये हे आहे. त्यावेळेस काही ठिकाणी जी पुरुष प्रधान व्यवस्था होते तर त्याचंच कुळ मानलं जायचं. मुलाचं जे कुळ असतंय ना ते पित्याचं कुळ मुलाला लागायचं, पित्याचा वर्ण मुलाला लागायचा, पित्याची जात म्हणून आपण ती मुलाला लागायची, जी आजही लागते समजा काय. तर बुद्धाने त्याला समजून सांगितलं की महानाम हा जो शाक्य आहे त्याच्यापासून उत्पन्न झालेली दासी आहे ना, त्यामुळं तिचा पुत्र जो आहे म्हणजे शाक्यापासूनच झालेला आहे ना, त्यामुळं ही जी वासक खत्ती आहे ही क्षत्रियच आहे, भले ती दासीपासून झालेली आहे, पण पुरुषाचं कुळ लागतंय ना, पुरुषाचा वर्ण लागतंय, म्हणून तू काही नाराज होऊ नको, तू ती क्षत्रिय आहे असं समज. मग तो पुन्हा जातो आणि पुन्हा तिला पट्टराणी बनवतो. तर हे फार सेन्सिटिव्ह इश्यू आहे आणि खूप म्हणजे खूप गंभीर आहे असे. ठीक आहे. तर हे आपल्याला कट्टाहारी जाता का, याच्यात मी जे तुम्हाला सांगितलेलं त्यात काहीच मिळालेलं नाही. त्यात फक्त 4 लाईनीचे हे दिलेलं आहे. कारण याच्यात विषय वेगळा आहे. याच्यात अति वस्तू जी आहे, अति ते वाराणसी ब्रह्मदत्तो राजा महांतेन यसेन उय्यानं गत्वा तत्थ पुप्प फलोये अभिभेदेन विचरंतो उयान वनसंडे गायित्वा दारुणी उत्तरमानं एकं इथी दिसवा पटिबद्ध चित्तो संवासन कप्पेसी. हा खोलात जायची गरज नाही, आपले वक्ते समजून सांगणारच या कथा. याच्यात राजा एकदा आपल्या उद्यानात गेला ना तर तिथं त्याला एक स्त्री दिसली जी फुलं वेचत होती आणि ती गाणं म्हणत होती. ठीक आहे. गायत्वा दारुणी उद्धरमानं एक हत्ती दिसवा, म्हणजे ती काही लाकडं तोडत होती, म्हणजे आदिवासी टाईप वनवासी टाईप अशी ती होती. तर तिला बघून तिचा आवाज ऐकून आहे ना, हा राजा जो आहे त्याचं मन त्याच्यावर बसलं, त्या स्त्रीवर. आणि ठीक आहे. आणि त्यांचं तंखने व बोधिसत्व तसा कुच्य पटीसती गंगी, आणि त्यांचे शारीरिक संबंध आले आणि तिच्या पोटी तिला गर्भ राहिला. आणि कोणाचा गर्भ राहिला? बोधिसत्वाचा. ठीक आहे. ताव देव तसा वजीरपुरिता विय गरुका कुच्य औसी सा गब्बस पतिष्ठित भावन्यत्वा गभौमे देव पतिष्ठितो आहा. तर जेव्हा तिला गर्भधारणा झाली आणि तिला कळलं तर तिने त्या राजाला सांगितलं, हे देवा म्हणजे राजा, माझ्या माझ्या गर्भात म्हणजे तू म्हणजे तुझ्यापासून मला गर्भ राहिलेला आहे असं राजाला सांगितलं. राजा अंगुली मुद्दिकं दत्वा. तेव्हा राजाने काय केलं, आपल्या हातातली अंगठी काढली आणि तिला दिली त्या स्त्रीला. आणि काय म्हणतं, सचे धीता होती इमंग विसजेता पोसेयासी. जर ही मुलगी झाली म्हणजे आता गर्भ राहिलेला आहे, जर तुला मुलगी झाली तर ही जी मी अंगठी तुला देतो ही विकून ते जे पैसे येतील त्याच्यापासून त्या मुलीचं पालन पोषण कर. ठीक आहे. पुन्हा एकदा ऐका. सचे देता होती इमंग विसजेत्वा पोसेयासी. इमंग विसजेत्वा म्हणजे ही जी अंगठी काढून दिली ना त्यांनी राजाने तिला, ते सचे पुत्तो होती. जर तुला मुलगा झाला तर अंगुली मुद्दिकायं सद्दिंग मम संतिकं अन्यासिती वत्वा पक्कानी. तर जर तुला मुलगा झाला तर ही तू माझ्याकडे ये राजवाड्यात, आणि तू तर ओळखणार नाही ना, त्याला अनेक राण्या असतात, अनेक व्याप असतात बाकी सगळे. तर तू ही अंगठी मला दाखव आणि मग मी ते तुला स्वीकारेन, म्हणजे त्या मुलाला पण स्वीकारेन असं राजा सांगतात. आता आपल्याला याच्यावरून दिसतंय की मुलगीला तो स्वीकारत नाही. तू म्हणतो की हे पैसे खर्च कर, तिला सांभाळ कर, आणि मुलगा झाला तर माझ्याकडे. त्यावेळेस कसा लिंगभेद होता ते पण आपल्याला कळतंय. पण इट इज मॅटर ऑफ रिसर्च. एकदम दोष देण्यात अर्थ नाही, आपल्याला अभ्यास करायचा आहे. संमोदान म्हणजे ही कथा जी आहे, मी म्हटलं तुम्ही ऐकलेलं आहे, तुम्ही कधीतरी ऐकलेलं आहे का की मग ती एक ती स्त्री जाते आणि त्या मुलाला घेऊन राजाकडे जाते आणि राजा म्हणतो हा माझा मुलगाच नाही आहे. आणि मग त्यावेळेस ती म्हणते की ठीक आहे, हा तुझा मुलगा नाही
तर मी याला हवेत फेकते आणि हा जर हवेत तरंगला तर तो तुझा मुलगा, म्हणजे ते अधिष्ठान करते. आणि नंतर अधिष्ठान केल्यावर म्हणजे ती त्या मुलाला वर फेकते, तर तो मुलगा जो आहे तो हवेत तरंगतो. तो कोण असतो? बोधिसत्व असतो. ठीक आहे. ती कथा तुम्ही ऐकलेली आहे, फक्त जातक कथा आहे का ते तुम्हाला माहित नसेल. कट्टहारी असं नाव आहे या जातकथाचं. संमोधान जे आहे या कथेचं, म्हणजे ती कथा खूप मोठी आहे. त्याचं शेवट असा आहे संमोधान. सठा कोसल रयव इमन धम्म देसन आहारित्वा देवत्वनी दसित्वा अनुसंधी घटेत्वा जातकं समुदानेसी. या दोन्ही कथा ज्या सांगितल्या बुद्धाने त्याचं अनुसंधी घट. तो कोणाला सांगितलंय? पसंदी राजाला सांगितलेले आहे ना. पसंदी राजा जेव्हा म्हणजे नाराज होऊन बुद्धाकडे येतो की शाक्याने मला फसवलं, तेव्हा बुद्ध सांगतात की नाही, तो ती वासव प्रत्येक शाक्य कुळातलीच आहे आणि त्याला ही कथा सांगितलेली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्यांनी काय सांगितलं? तदा माता हमाया अहोसी. कोणती माता? जी लाकडं गोळा करणारी, जिला राजाने अंगठी दिली होती, जिच्या पोटी बोधिसत्वाने जन्म घेतला होता, ती कोण होती? आताची महामाया होती. आणि पिता कोण होता? म्हणजे तो राजा. तो पिता सुद्धोधन महाराजा होता. आणि कठ्ठवाहन राजा जो होता तो तो जो पुत्र होता ना, म्हणजे बुद्धाचे जे या जन्मातले माता पिता होते, महामाया आणि सुद्धोधन राजा, ते त्यावेळेसचे स्त्री जंगलातली आणि तो राजा असे होते. आणि हा जो पुत्र जो होता म्हणजे बोधिसत्व, तो एक लहान मूल होतं ज्याला हवेत फेकलं. तर किती इंटरेस्टिंग आहे बघा, कसे संदर्भ येतात आपल्याला यांच्या माता पित्याचे किंवा इतर थेरांचे जन्मजन्मीचे. तिसरी जी कथा आहे मी बरोबर सांगतो तुम्हाला. समदान जातक वर्णना, हे 33 नंबरचं आहे आणि हे तर यमेला अभ्यासाला आहे मुंबई विद्यापीठात. आणि खूप छोट्या छोट्या कथा आहेत, एक पानाच्या, दीड पानाच्या कथा आहेत, किती महत्वाचा संदेश देतात. म्हणजे ते शिकवता शिकवता माझंच खूप समाधान झालं. मला खूप म्हणजे आनंद झाला की अरे, जातक दिसतात तसे तेवढे सोपे नाहीये किंवा नुसतं काहीतरी टाइमपास नाहीये. खूप त्याच्या मागे गर्भित अर्थ आहे आणि म्हणूनच तर ते इकडे लिहिण्यामध्ये कोरलेले आहेत. पचुपन्न काय आहे? संबोधान जातक जे आहे 33 नंबरचं आहे. संबोधानादी इदं सत्ता कपिल वत्थु उपनिषाय निगृधा रामे विहारंतो चुंबटक कलहन आरभ कथेसी. हे इथे एक वेगळे संदर्भ आलेला आहे. आपण जेतवन मध्येच बघितलं, जेतवन मध्ये बघितलं, पण ही कथा जी आहे कुठे झालेली आहे? कपिल वत्थू जवळ निगृध जो आराम होता, विहार होता, तिथे राहत असताना ही कथा बुद्धाने सांगितलेली आहे. कशाबद्दल सांगितलेली आहे? मी म्हटलं ना, व्हॉट इज इश्यू. म्हणजे तर चुंबटक कलहन आरदेसी. तर चुंबटक कलह झाला असं म्हणतात. तर चुंबटक कलह काय? चुंबटक म्हणजे चुंबळ म्हणतो ना आपण, म्हणजे आपण पाण्याचं जे भांड असतं आपण डोक्यावर ठेवतो, तर ते कडक असतं, डोक्याला लागू नये म्हणून आपण कापडाचं जे गोल गोल करून ठेवतो ना डोक्याला, त्याला चुंबळ म्हणतात. पालीमध्ये चुंबटक आहे. तर त्या नदीवर काही दास्या किंवा स्त्रिया शाकटोळ्यातल्या इकडच्या तिकडच्या पाणी भरायला गेल्या, चुंबळ काढून ठेवलं, ते कपडे धुणं, आंघोळ करणं, पाणी भरून घरी आणणं, हा जो प्रकार असतो त्यात गप्पा पण प्रकार असतो. त्या गप्पामध्ये काय झालं की याची चुंबळ त्याने घेतली, त्याची चुंबळ याने घेतली, असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यात वाद ही माझी ही तुझी करून त्यात वाद होऊन तो वाद एवढा पेटला की दोन राज्यातले लोक एकमेकाशी युद्ध करायपर्यंत आले. एवढी म्हणजे याचं माग आहे. आणि म्हणून बुद्धाने त्यावेळेस जेव्हा यांचे भांडणं व्हायला लागले, भांडणाची वेळ आली, तेव्हा बुद्धाने त्यांना कुणाल जातक सांगितलं. ठीक आहे. आणि तदापना सत्ता जातके, म्हणजे याची सविस्तर कथा आपल्याला कुणाल जातकामध्ये पण मिळते. आपल्याला माहिती आहे ना, रोहिणी नदीच्या पाण्यासाठी भांडणं व्हायचे, हे संदर्भ आपल्याला कुणाल जातक किंवा इतर ठिकाणी मिळतात. तर इथे पण इथं भांडणाचा विषय आहे. संबोधान म्हणजे आपसी मतभेद बाजूला करून जे हार्मोनियस रिलेशनशिप जे असते ना, त्याला संबोधान म्हटलं गेले. तर तदापण सत्ता न्यायतके म्हणते तेव्हा जेव्हा यांच्यात भांडणं सुरू होत होते, कोणामध्ये? शाक्य कुळातच भांडणं जेव्हा चालू होते, तेव्हा महाराजा म्हणजे शुद्धोधन राजाला सांगतात की महाराजा ज्ञातकानं अय्यमय्यम विगह नाम न युक्तो. हे आपसात नातेवाईकाचे जे वादविवाद होतात ना, हे काही उपयोगाचे नाही, हे नुकसानकारक आहे.
तिरच्छा न गतापि ही पुब्बे समग्र काले पश्चिमीते अभिभाविता स्वती पत्ता यथा विवाद आपन्ना तदा महाविनाशं पत्ताती वत्वा ज्ञातिक राजकुलेही आयचितो अतितंग आहारी. म्हणजे जेव्हा या शाक्य कुळात आपसात भांडण व्हायला लागले तेव्हा बुद्धानं सांगितलं की अरे हे भांडण योग्य नाही आहे, याच्यापासून नुकसानच होत आहे. तिरच्छान योनीत म्हणजे जेव्हा पशु पक्ष्याच्या योनीत सुद्धा जेव्हा ती लोक तिरच्छान योनीतले लोक जेव्हा आपसात म्हणजे त्यांचं पटत नव्हतं किंवा एकोपा नव्हता, ठीक आहे, तेव्हा ते त्यांचं नुकसान होत होतं. पण जेव्हा ते एकत्र आले, सामंजस्याने राहायला लागले, तर ते आहे ना सोथी पत्ता म्हणजे सुरक्षित होते. मात्र जेव्हा विवाद मात्र जेव्हा त्याच्यात विवाद उत्पन्न झाले तर ते महाविनाशक पत्ता, ते महाविनाश प्राप्त झाले. आणि नंतर ते त्यांनी ती ज्ञाती राजकुले जेव्हा लोकांनी विचारलं आयची तो म्हणजे विचारलं अतितंग आहार, तेव्हा त्यांनी ती पूर्वजन्मीची अतीत कथा सांगितली. खूप सुंदर कथा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला माहित आहे हे जे तुम्ही बघितलं असेल की एक शिकारी असतो, तो जाळं फेकतो पक्ष्यावर आणि मग ते पक्षी जाळं घेऊन उडतात आहे ना, आणि जाळं घेऊन एका झाडावर टाकतात आणि पळून जातात. ही कथा तुम्हाला सगळीकडे बघितलेली आहे, ते चित्र लहान मुलांसाठी पण ही कथा आहे. पण त्याच्या मागे किती मोठी पार्श्वभूमी आहे आणि किती गंभीर आहे ते आपल्याला याच्यातून दिसतंय. आणि जेव्हा तुम्ही त्याचे संदर्भ कथा वाचता तर तुमच्या डोळ्यात नक्की पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही समंजस्याने वागल्याशिवाय राहणार नाही. असं याचा प्रभाव एवढा आहे. ठीक आहे. याचं अतीत वस्तू अतिते वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जं करेंतो बोधिसत्तो वट्टक योनीय निपत्तित्वा. तर तुम्ही म्हटलं ना एक फ्रेज आहे, अतिते वाराणसी आहे ब्रह्मदत्ते रज्जं कारेंतो, म्हणजे फार पूर्वी कोणी एकेकाळी ब्रह्मदत्त राजा वाराणसीला राज्य करत असताना बोधिसत्व वट्टक योनीय निपत्तित्वा, म्हणजे वट्टक योनी म्हणजे वट्टक नावाचा पक्षी आहे ना, तितर बट्टर टाईपचा समजू आपण, त्या टाईपचा तो तिथे तिथे जन्म घेऊन अनेक वट्टक सहस्स परिवारो अरण्ये पटिवसतो, म्हणजे एका मोठ्या वृक्षाला अनेक फांद्या असलेल्या वृक्षाला तो अनेक समूहासोबत म्हणजे अनेक मोठ्या समूहासोबत तो तिथे राहत होता. ही अतीत कथा आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना ते पक्षी कसे उडून घेऊन जातात जाळं, ती कथा पुढे आलेली आहे. त्याचं संबोधान जे आहे म्हणजे त्याचं सांगड जी आहे त्या कथेची, सथा एवं एवं महाराजा ज्ञातकानं कलह नामन युक्तो. तेव्हा हे राजा म्हणजे ही अतीत कथा आपल्या राजाला सांगितली ना, आपल्या शाक्त कुळातल्या लोकांना सांगितले जे भांडण करत होते. आणि शेवटी सांगतात ते पक्षी म्हणजे कसे एकोप्याने राहत होते, कसे सुरक्षित होते. जेव्हा त्यांचा एकोपा तुटला, एकीची बेकी झाली, तर कसे ते नुकसान झालं. ते बुद्धाने पक्ष्यांची कथा सांगून यांचं युद्ध थांबवलेलं आहे, शाक्य कुळातल्या लोकांचे भांडणं थांबवलेलं आहे. साधी गोष्ट नाहीये. जातक किती प्रभावी आहेत ते बघा. तर इमं धम्मदेशनं आहारित्वा अनुसंधी घटेत्वा ते नेहमीच तदा अपंडित वट्टको देवदत्त अहोसी पंडित वट्टको पण अहम एव अहोसी. त्यांनी सांगितलं की दोन समूह होते त्या, म्हणजे बोधिसत्व पक्षी असताना सुद्धा कशी आयडिया देतात बाकी पक्ष्यांना की आपण असं असं करून सुटका करून घेऊ असं म्हणतात. तर सगळे पक्षी त्याचं ऐकतात. पण काही पक्षी जे आहे ना ऐकत नाही. माणसासारखंच आहे आपलं, काही लोक ऐकतात काही ऐकत नाही. कुटुंबासारखंच तसंच असतं. तर तसंच बोधिसत्वाच्या टीम मध्ये पण दिसतंय. एक टीम बोधिसत्वाचा ऐकते आणि दुसरं टीम जे आहे ते ऐकत नाही, बोधिसत्वाला विरोध करतात. ते देवदत्त किंवा निगेटिव्ह वाले असतात आणि कसे नुकसान होत आहे माकड हत्ती सगळ्या याच्यात आपल्याला दिसतं. व्हेरी इंटरेस्टिंग असं हे जातक होतं. नेक्स्ट सकुन जातक वंदना. मी म्हणजे तुम्हाला पॅटर्न सांगत आहे आणि कंटेंट्स किती भारी आहे ते सांगत आहे. एवढस बघा सकुन जातक वर्णना पचुपन्न यं निश्चितात इदं सत्ता जैत वने विहरंतो दड्डपन्न साल भिक्खू आरब्ध कथीसी. ही कोणत्या भिक्खू बद्दल बोललेली आहे? दड्डपन्न साल, पर्णशाळा. पर्णशाळा म्हणजे पर्णाची झोपडी जी होती, कुटी होती, ती जळाली एका भिक्खूची. तो वर्षासाठी गेला आणि त्याची झोपडी जळाली. ठीक आहे. मग पुढे काय झालं त्या संदर्भात ही कथा आहे. मग अतिते, मग जेव्हा हे प्रकरण बुद्धाकडे आलं, बुद्धाने अतीत कथा सांगितली. अतिते वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जं कारेंतो
बोधिसत्व सकुन योनिय निपतित्वा. सकुन म्हणजे पक्षी, पक्षाच्या योनीत जन्म घेऊन सकुन संग परिवृत्तो अरय आयतने शाखा विटप संपन्न महारुक्रम निस्साय वसत. तर हा अनेक पक्षासोबत एका मोठ्या अरण्यातल्या एका मोठ्या वृक्षावर राहत होता. बुद्धाने अतीत कथा सांगितली, त्याची झोपडी जळाली त्या भिक्खूला, आणि तो एकट्याला नाही सांगत, त्याच्यासोबत अनेक भिक्खू असतात, अनेक लोक असतात, त्यांना पण ती अट्टकथा सांगतात. आणि नुसती एका पक्षाची कथा सांगितल्यावर अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे ना, जेव्हा मी सुरुवातीला वाचत होतो तर मला साधारण वाटत होतं, पण जेव्हा ते संशोधनाच्या दृष्टिकोनातून बघायला लागलो ना, तर असं वाटलं अरे बापरे, की याच्यात एवढा मोठा संदर्भ आहे. तर तो तुम्हाला त्याचा अनुभव पुढे येणारच आहे. तर अतीत वतू म्हणजे पक्षाची कथा सांगितली त्या भिक्खूला बुद्धांनी. नेक्स्ट. तसं याच्यात हे दोन्ही आलेलं आहे की नेक्स्ट पीपीटी प्लीज. संबोधान जे आहे, सत्ता एवं भिक्खू कुबे तिरछाना गताबी रुखगे वसंतो अतुरु सपाय सपाय असपाय जानंती त्वं कस्मानं अयासिती इमं नम्म देसना आहरित्वा सच्चानी बघा. त्यामुळे बुद्धाने सांगितलं, अरे तुला योग्य अयोग्य हे कळत नाही. बुद्धाच्या शासनात येऊ नये तेव्हा ती ही धम्मदेसना सांगितली होती आणि सत्य प्रकाशित केलं. या सत्य प्रकाशाने सच्च पर्युसाने म्हणजे हे सत्य प्रकाशित केल्यामुळे या दोन्ही कथाची सांगड घातल्यामुळे तो भिक्खू सोतापत्ती फले पतिष्ठी तो. ठीक आहे ना, त्याला सोतापत्ती फळ मिळालं नुसतं या एवढ्या पक्षाची कथा सांगून. सथापि अनुसंधी घटेत्वा जातकं समुदायसी तदा बोधिसत्वस्य वचन करा सकुना बुद्ध परिसा होसी. इथे फार महत्वाचा शब्द वापरलेला आहे, बुद्ध परिसा. तर हे बुद्ध बोधिसत्व जेव्हा ते पक्षी होते आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्या पक्ष्यांना सांगितलं की हे झाड सोडून इथे पळा, आणि त्याला मानणारे जे पक्षी होते ते दुसरीकडे पळाले. काही पक्षी तिथेच थांबले, ते शेवटी कसे मेले त्या कथेत येणार आहे. म्हणून पंडित सकुनोपण अहम एव अहोसी. पंडित सकुन मी होतो, म्हणजे टीम लीडर मी होतो, आणि माझ्यासोबत जे सगळे पक्षी उडून गेले होते ते माझे बुद्ध परिषद म्हटल्या गेलेले आहे. ठीक आहे ना. तर आपल्याला माहित आहे की अनेक जन्म घेतल्यानंतर बुद्धाचा जेव्हा जन्म झाला, म्हणजे बुद्धाला जेव्हा बोधी प्राप्ती झाली, तर अनेक लोक त्यांना जुळले. आपल्याला माहिती आहे ना, ते पंचवग्य जुळले, नंतर म्हणून बाकी शाक्य कुळातले इकडचे तिकडचे सगळे जुळत गेले, सगळे अरहंत होत गेले. तर हे लोक सुरुवातीला बुद्धाकडे कसे वळले आणि कसे अरहंत झाले, कारण ते पूर्वजन्मी सुद्धा त्याचा प्रवास चालू होता बोधिसत्वासोबत. त्यामुळे ते आधी त्यांना आकर्षित झाले, आधी त्यांना लाभ झाला. आणि आपण कुठेतरी असू बुद्धाच्या त्यावेळेस, त्यामुळे आपण आज बुद्ध वचनाचा अभ्यास करत आहोत असं माझा विश्वास आहे. नेक्स्ट. तित्तेर जातक आहे, हे फार महत्वाचं जातक आहे, म्हणून मी एवढं सांगतो आणि संपवतो की पचुपन्न जे आहे याच्यातला, ये बुद्धम पचायंती इदं सत्ता सावत्ती गच्छंतो सारिपुत्त थेरस सेना आसन पटिबहान आरोपती. तर हे काय ना, हे वुद्धम पचायंती, वुद्ध म्हणजे वृद्ध म्हणजे सिनियर. ठीक आहे, त्याची सेवा करणं या संदर्भात ही कथा सांगितलेली आहे. तर हे श्रावस्तीमध्ये असताना ही कथा सांगितलेली आहे. आणि याच्यात संदर्भ काय आलेला आहे पचुपन्नमध्ये, अनाथ पिंडिकेने ही विहारण कार्यत्वा दूते पेसितो. आपल्याला माहिती आहे की अनाथ पिंडकानं विहार दान केलं हे सगळ्यांना माहिती आहे, जेतवन दान केलं. तर त्याच्या अनुषंगाने किती घटना घडलेल्या आहेत तर ह्या आपल्याला या साहित्याद्वारे कळत आहे. अनाथ पिंडकानं ही विहारण कार्यत्वा, जेव्हा अनाथ पिंडकानं विहार केलं, विहार तयार करून दूते पेसितो म्हणजे एका दूतांना पाठवलं, दूताला म्हणजे मेसेंजरला पाठवलं बुद्धाकडे की इथे विहारात या, म्हणजे त्यांना दान करायचं आहे. मग बुद्ध चालत चालले होते कुठे, जेतवन मध्ये. कुठून, स्वतः राजगहम निखम्मा, राजगृहातून निघून वेसालिंग पत्वा वैशालीला गेले. राजगिरीवरून वैशालीला गेले. तथा यथा अभिरंतम विहरंत, तिथं जेवढं राहायचं तिथे राहिले. म्हणजे जेव्हा अनाथ पिंडकानं मेसेज केल्यानंतर सुद्धा खूप अंतर होतं, ते बुद्ध पायीच प्रवास करायचे ना. तर मेसेज आला, आता त्यांनी होकार दिला आणि मी चाललोय आता जेतवानकडे. ते चालत जे जात होते त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे.
तेच तेनच समयेन छपज्ञान अंतिवासिका पुरतो गंत्वा थेरानन सेना असनेसु अग्गहिते सेव इदं सेनासनं अमकं उपजयस इदं आचार्यस इदं अमकं भविष्यति सेनासनं फलिबुद्धेति. तर इथे काय झालं, जे मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय की तुम्ही एखाद्या बसमध्ये जाता, ट्रेनमध्ये जाता, तर तुम्ही काय करता, तुमच्यासाठी जागा ठेवता आधी, हे ना, इतर लोक चालले त्याच्या आधी तुम्ही पंक्तीमध्ये पहिले बसायचा प्रयत्न करता, बसमध्ये पुढे बसायचा प्रयत्न करता, है ना. ट्रेनमध्ये पण आपण आणि आपले माणसं यांना तुम्ही रुमाल टाकून ठेवता, काहीतरी पर्स ठेवता तिथे, त्याच्यासाठी रिझर्व ठेवता की दुसऱ्याने बसू नये. तर हे जे छबग्य म्हणजे काही जे तुच्छ किंवा आपण म्हणू की जे इमॅच्युअर, जे धम्मात जे मॅच्युअर नव्हते असे जे भिक्खू होते, हे एका वेळा मी तुम्हाला सांगितलं राजगीर मधून ते वैशालीला गेले, वैशालीवरून ते श्रावस्तीला गेले बुद्ध, या दरम्यान ही घडलेली घटना आहे. तर हे विहारात जिथे कुठे थांबायची व्यवस्था असेल ना, तिथे जायचे आणि थांबायचे. तर विहार जवळ आला की काही भिक्खू आधीच पळायचे आणि आपल्यासाठी जागा ठेवायचे, आपल्या आचार्यासाठी उपाध्यायासाठी जागा ठेवायचे. त्या दरम्यान असं झालं की सारीपुत्त थेर जेवढे सिनियर आहे, वयस्कर होते, त्यांना जागा मिळाली नाही आणि त्यांना रात्रभर संक्रमण करावं लागलं, जागले ते. इट्स व्हेरी सेन्सिटिव्ह स्टोरी आहे. आणि तुम्हाला अनेक शिल्पामध्ये चित्रामध्ये दिसणार आहे, पुढे आपण बघणार आहे तेव्हा अभ्यास केला. आणि नंतर मग बुद्धाला आहे ना, आता मी हे काही वाचून दाखवत नाही, तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की बुद्धांना एवढं वाईट वाटलं त्यावेळेस, धम्मसंवेग असा शब्द वापरलेला आहे, धम्मसंवेगो उदपादी. या घटनेमुळे बुद्धामध्ये धम्मसंवेग झाला की दिस इज राईट टाइम टू टीच मॉक्स. आणि नंतर त्यांनी सांगितलं की याच्यात वरिष्ठ कोण आहे आणि वरिष्ठाची कशी सेवा करायची ते सगळं सांगितलेलं आहे. आणि खूप इंटरेस्टिंग आहे, अभ्यास करताना आपण बघू ते. पण त्यात ते जे जातक सांगितलेलं आहे ते तित्तिर जातक सांगितलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की तुम्ही एखादं चित्र जर असं बघितलं ना, तित्तिर जातक इन आर्ट्स असं टाकलं किंवा तित्तिर जातक असं टाकलं ना, तर तुम्हाला शिल्पामधलं म्हणजे अमरावती असेल किंवा सांची असेल किंवा अजिंठा असेल, तिथं तित्तिर जातक दिसेल. तुमच्यासाठी फक्त एवढंच सांगतो मी, तित्तिर जातकामध्ये ओळखायचं असेल तर 3 प्राणी तुम्हाला दिसतील. एक दिसेल तित्तिर पक्षी दिसेल, जो झाडावर बसलेला असेल किंवा कुठेतरी, आणि हत्ती दिसेल आणि वानर दिसेल, माकड दिसेल. माकड, हत्ती आणि तित्तिर पक्षी असला तर समजायचं हे तित्तिर जातक आहे. हे इतकं महत्वाचं जातक आहे, आपल्या लेण्यामध्ये कोरलेलं दिसतं. ठीक आहे, नेक्स्ट. नाही, राहू द्या. एवं सत्ता ज्येष्ठा पचिती कम्मस्स गुणन कथेद्वा, म्हणजे ज्येष्ठांची कशी सेवा करायची ही बुद्धाने या अट्टकथेत सांगितलेले फार महत्वाचा संदर्भ आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, सिनियरला हातावर पाणी टाकायला पाहिजे, त्यांना गरम पाणी द्यायला पाहिजे, त्यांना ताप घासायला काढी द्यायला पाहिजे, हे सगळं बुद्धाने याच्यात सांगितलेलं आहे. आणि विनय बनवलेला आहे, नियम जो बनवला गेलेला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की या जातकाचा विनयाशी किंवा अभिधम्माशी संबंध आहे का? यस, या जातकाचा विनयाशी संबंध आहे. बनवला, रूल बनवला की तुम्हाला ज्येष्ठाची सेवा करावं लागेल. पहिलं अग्र आसन, अग्र भोजन, अग्र उदक, हे सगळं सिनियरला द्यावं लागेल तुम्हाला. आणि हा नियम बनला, जो करणार नाही त्याला दुप्पट होईल, त्याने म्हणजे विनय तोडला त्याची पनिशमेंट त्याला होईल. तर हे तित्तिर जातक काय आहे. आता गंमत बघा त्यातला, हे जातक समजून सांगताना सगळ्यात शेवटी काय आहे, तदा नेक्स्ट तदा हत्ती नागो मोगलान अहोसे. हत्ती नागो म्हणजे हत्ती जो आहे, ठीक आहे, तो कोण होता? मोगलान थेर होता. मक्कट सारीपुत्त थेर होता. तितिर पंडित पण एव अहोसे. तर आता लक्षात आलं असं तुम्हाला की महामोगलान थेर, सारीपुत्त थेर हे बुद्धासोबत कसे पूर्वजन्मापासून प्रवास करत होते. तर हा जो प्रवास आहे पूर्वजन्मीचा, या जन्मीचा, याच्या मागे खूप लॉजिक आहे आणि खूप म्हणजे इतिहास आहे त्याला. आणि म्हणून हे लोक बुद्धांनी त्यांना बघितल्या जेव्हा सारीपुत्त थेर आणि महामोगलान थेर पहिल्यांदाच बुद्धाकडे प्रवचन घेण्यासाठी आलं, तेव्हाच बुद्धांना सांगितलं की हे माझे अग्रश्रावक येत आहे. तर बाकी लोकांना कळलं नाही त्यावेळेस, पण त्याच्या मागे एवढा मोठा इतिहास आहे त्याच्या, कारण बुद्ध त्यांचा केस स्टडी करायचे, त्यांचा पूर्व इतिहास बघायचे. तर असे हे आपल्याला जातकाचा पॅटर्न आहे. जातकामध्ये किती महत्वपूर्ण माहिती आहे हे आपल्याला याच्यातून दिसते. आणि हीच आहे जातक अट्टकथेची ओळख. ही फार थोडीशी ओळख आहे
अनेक विषय आहेत त्याच्यावर चर्चा करण्यासाठी, पण आपण इथेच थांबू. आपण मला बोलण्याची संधी दिली, ऐकलं, त्याबद्दल सगळ्यांचा मी खूप खूप आभार मानतो आणि इथेच थांबतो. काही प्रश्न वगैरे काही असेल तर ते आपल्याला आयोजक सांगतील. साधू 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 साधू. साधू 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 सर, खूप खूप धन्यवाद सर. खूपच सुंदररित्या आज तुम्ही सांगितलं. आजपर्यंत आम्ही फक्त ऐकत होतो की तुम्ही जातक सांगण्यामध्ये खूप तुमची एक विशिष्ट शैली आहे, पण आज या विषयावर तुम्ही केलेले रिसर्च आणि त्या जातक बद्दलचे विशिष्ट पैलू एवढे सुंदररित्या तुम्ही आज आमच्या समोर मांडले. आणि आय थिंक आजच्या नंतर आम्ही जातकाला कसं बघायचं, जातक फक्त माहिती होतं की बुद्धांची पास्ट स्टोरीज आहेत आणि त्याच्यामध्ये मनुष्य आणि प्राणी याच्यामध्ये बुद्ध जन्माला येऊन आपण त्यांचे कथा ऐकत होतो, पण आज त्या आय थिंक जातक कथेला याच्या पुढे ऐकताना खूप डिटेलमध्ये आम्ही बघू आणि खूप सुंदररित्या सर आज त्याचे तुम्ही विविध ऍस्पेक्ट सांगितले. खूप व्हेरी 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 नाईस इन्फॉर्मेशन सर. थँक्यू. धन्यवाद. कुणाचे प्रश्न आहेत का आजच्या सरांच्या व्याख्यानाबद्दल? तर विचारा सरांना. साधू साधू साधू. मॅडम, सरांनी जे सांगितलं जातक कथेबद्दल, त्या त्रिपिटकामध्ये दोन दोन ओळीच त्या ह्या जातक कथेमध्ये आलेल्या आहे. तर मला म्हणायचं आहे की त्या ज्या जास्तीच्या ओळी ज्या दिसल्या सरांनी सांगितलेल्या, त्या कुठून आलेल्या आहेत, कुठून घेतलेल्या आहेत? गाथाच दिल्या फक्त तिथं, म्हणून म्हटलं मी सुरुवातीला सांगितलं की गाथा अलग आहेत, कथा अलग आहेत. गाथा या त्रिपिटकाचा भाग आहे, कथा या त्रिपिटकेतर साहित्याचा भाग आहे. आणि ते का लिहिले, म्हणजे का रिट्रान्सलेट झालं तेही सांगितलं. 5व्या शतकात बुद्धघोषाने या सगळ्या अट्टकथा भाषांतरित केलेल्या आहे. म्हणजे पालीमधून सिंहलीमध्ये गेल्या आणि सिंहलीमधून पुन्हा पालीमध्ये आलेल्या आहे. त्या गाथेचा अर्थ कळत नव्हता म्हणून नवांगाबद्दल सांगा तर पुढच्या आठवड्यात लेक्चर होईल ना. पुढच्या आठवड्यात पहिलं अट्टकथा आपण पुढच्या आठवड्यात घेणार आहे, म्हणजे तुम्हाला तो पॅटर्नही कळेल आणि त्यावेळेस मी सांगतो. बुद्धाच्या साहित्याचे जे प्रकार जे आहे ना, ते 9 अंगाने त्याचं वर्गीकरण झालेलं आहे. ते 9 अंग मी पुढच्या वेळेस सांगेन. ठीक आहे. कुणाचे प्रश्न असतील तर आपण शेवटच्या भागाकडे वळूया. खूप खूप धन्यवाद सर्व सर. पुन्हा एकदा तुम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन आज तुम्ही आम्हाला केले आहे आणि नेहमीच असेच लाभत राहू ही खूप खूप सदिच्छा व्यक्त करते. आणि आजच्या कार्यक्रमाची समाप्ती पुन्हा मी नैनाताई यांना धम्मपालन गाथेने करावी ही विनंती करते. नैनाताई. सप पाप सकरण कुशल उपसंपदा सचित्त परियोदपणं एतं बुद्धानुशासनं नत्थि मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं परं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं परं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अन्यं संघो मे शरणं परं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.